हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज मंगेश कुलकर्णी आणि आजच्या या सेशनमध्ये आपण मार्च 2025 या महिन्याच्या करंट अफेअर्सची चर्चा करणार आहोत. आणि यामध्ये पॅटर्न जो आपला असणार आहे तो MCQ पॅटर्न असणार आहे. म्हणजे MCQ आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि त्यामधून करंट अफेअर्स स्टडी करत करत जाणार आहोत. ठीक आहे. सो व्यवस्थितपणे हे सेशन बघा, अत्यंत महत्त्वाचं असेल. रिसेंटमध्ये आता तुमची जी BMC ची परीक्षा आहे त्यासाठी हे खूप जास्त महत्त्वाचं राहील. आणि बाकी ज्या परीक्षा टेक्निकल किंवा कोणत्याही परीक्षा ज्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्स हा पार्ट राहतोय आणि मार्च या महिन्याचं करंट अफेअर्स लागणार असेल त्या परीक्षांसाठी हे लेक्चर जे आहे ते खूप महत्त्वाचं राहणार आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे याला बघा. आणि हे आपण 2 पार्ट मध्ये ठेवलेलं आहे. कधी कधी खूप जास्त करंट अफेअर्सच्या बिट्स असल्यामुळे लेक्चर मोठं होऊ शकते. सो त्याला ट्रिम करण्यासाठी 2 पार्ट मध्ये आपण हे लेक्चर घेणार आहोत. तर आजचा हे पहिला पार्ट आहे, पार्ट 1, आणि याला आपण आता सुरुवात करू. मार्च 2025 हे करंट अफेअर्स आहे, मार्च 2025, आणि याचा पार्ट 1 आपण आज इथे बघणार आहोत. ठीक आहे. सो त्याआधी आपल्याकडे इग्नाइट अकॅडमी मध्ये ही एक महत्त्वाची बॅच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी, स्पेशली ऑल सिव्हिल JEE. यामध्ये वेगवेगळ्या ज्या सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड परीक्षा होत आहेत त्या परीक्षांसाठीची ही रेकॉर्डेड बॅच आहे. मग तुमचं MNP, महाट्रान्सको, त्यानंतर WRD असेल, MIDC असेल, सिडको असेल, NMC, BMC या वेगवेगळ्या परीक्षांसाठीची ही रेकॉर्डेड बॅच आहे. ही आपले फॅकल्टी पॅनल इथे आपल्याला दिसत आहेत. आणि त्यासोबतच इथे फीचर्स मध्ये आपण बघतो की परीक्षा आता TCS IBPS पॅटर्न नुसार होती, तर मग त्या एक्सपर्टाइज तुम्हाला आपल्याकडे मिळतील. त्यासोबतच ऑनलाईन टेस्ट सिरीज या बॅच मध्ये फ्री इन्क्लुडेड असणार आहे. 20,000 पेक्षा जास्त MCQ तुमचे या टेस्ट थ्रूच कव्हर होऊन जातील. त्यामुळे बऱ्यापैकी प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल. त्यासोबतच तुम्हाला हँड रिटन नोट्स इथे मिळणार आहेत आणि त्या ऍप मध्येच तुम्हाला ते मिळून जातील. आणि प्रीवियस इयर क्वेश्चनचं प्रॉपर अनालिसिस देखील आपल्याला या बॅच मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. सो इथे फीज वगैरे इथे दाखवलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. ऑल्सो यू कॅन डाउनलोड दी इग्नाइट अकॅडमी ऍप. त्यावरती पण तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा आयडिया जे आहे, पूर्ण माहिती जी आहे ती मिळून जाणार आहे. ठीक आहे, चालेल. तर सगळ्यांनी चेक करा एकदा. नाउ लेट्स स्टार्ट विथ दिस सेशन. आणि यामध्ये आपण क्वेश्चन्सच्या थ्रू या करंट अफेअर्सला डिस्कस करत जाणार आहोत. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. मार्च 2025 हे करंट अफेअर्स आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे, रिसेंटली दी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO has identified encephalitis as a pressing public health issue. एन्सेफेलायटिस हा एक सिरियस इश्यू आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते. तर मग एन्सेफेलायटिस म्हणजे काय? एन्सेफेलायटिस इज अन इन्फ्लेमेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. कोणत्या भागामध्ये इन्फ्लेमेशन झाल्यामुळे एन्सेफेलायटिस होते? तर मग बोन, लंग्स, लिव्हर आणि ब्रेन असे 4 ऑप्शन दिलेले आहे. सो एन्सेफेलायटिस जे असते, एन्सेफेलायटिस हे बेसिकली ब्रेनचं इन्फ्लेमेशन आहे. कशाचं आहे? ब्रेनचं इन्फ्लेमेशन आहे. त्यामुळे तुमचं उत्तर याचं ऑप्शन डी असायला पाहिजे. आपण जसं बघतो ना EEG असते, जसं ECG असते तसं EEG पण असते. EEG बेसिकली ब्रेन रिलेटेड सगळ्या गोष्टींना टेस्ट करण्यासाठी EEG वापरतात. जसं हार्टसाठी काय असते? ECG असते, ECG असते. तसं ब्रेनसाठी EEG असते. मग EEG म्हणजे नेमकं काय? तर इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी. म्हणजे जिथे एन्सेफेलो हा शब्द येतोय तिथे तुम्ही ब्रेन इथे टिक करू शकता. सो ऑप्शन डी इथे राईट आन्सर आहे. आणि सध्या बरंच चर्चेमध्ये राहते एन्सेफेलायटिस, त्यामुळे यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते दिलेलं पण आहे माहिती. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज रिकॉग्नाइज्ड एन्सेफेलायटिस ॲज अ पब्लिक हेल्थ कन्सर्न. आणि यामध्ये पुढे बऱ्याचशा केसेस भारतामध्ये सापडलेल्या आहेत. स्पेशली JE जास्त असते, जॅपनीज एन्सेफेलायटिस त्याला म्हणतात. याचा आपल्याकडे प्रमाण जास्त राहते. त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि एन्सेफेलायटिस म्हणजेच काय? तर इन्फ्लेमेशन ऑफ ब्रेन हे इथे देऊन ठेवलेलं आहे. ठीक आहे. सो प्रश्न क्रमांक 1 उत्तर त्याचं काय झालं? ऑप्शन डी. दुसरा प्रश्न घ्या. व्हॉट डज GAAR स्टँड फॉर? GAAR याचा अर्थ काय होतो? करंट अफेअर्स मध्ये कधी कधी फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म या टाइपचं पण विचारलं जाऊ शकते. त्यामुळे हे माहिती असलं पाहिजे. GAAR म्हणजे काय? जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटिंग रूल्स, त्यानंतर जनरल अँटी अवॉइडन्स रूल्स, त्यानंतर तिसरा आहे गव्हर्नमेंट ऑडिट अँड अकाउंटिंग रेग्युलेशन्स, आणि चौथा आहे जनरल अरेंजमेंट फॉर ॲसेट रिव्हॅल्युएशन.
सो उत्तर याचं काय असायला पाहिजे, तर ऑप्शन बी असायला पाहिजे, जनरल अँटी अवॉइडन्स रूल म्हणजे GAAR रिलेटेड टू टॅक्स. टॅक्स आपलं जे टॅक्स गव्हर्नन्स आहे, टॅक्सेशन आहे, टॅक्सेशन बद्दलची ही टर्म आहे GAAR, किंवा टॅक्स अवॉइड नाही केले पाहिजे लोकांनी, त्या संबंधित हे रूल्स आहेत. ठीक आहे, जनरल अँटी अवॉइडन्स रूल त्याला म्हणतात. आणि इथे दिलेलं आहे, these are legal provisions introduced to prevent tax avoidance by taxpayer through aggressive tax planning strategy. म्हणजे लोकांनी कर चुकवू नये त्यासाठीचे हे नियम आहेत, जनरल अँटी अवॉइडन्स रूल. आणि बाकी या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. आणि भारतामध्ये गार म्हणजे GAAR was introduced under the Income Tax Act 1961 आणि 1 एप्रिल 2017 पासून हे लागू झालेले आहे. म्हणजे 61 चा कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत हे जनरल अँटी अवॉइडन्स रूल आणले गेलेले आहेत आणि ऍक्च्युअल मध्ये हे लागू झालेले आहेत 1 एप्रिल 2017 पासून. ठीक आहे, आणि नेहमी चर्चेमध्ये राहतात कारण टॅक्स हा महत्त्वाचा मुद्दा भारतामध्ये राहिलेलाच आहे. त्यामुळे टॅक्सेशन संबंधित ही टर्म जी आहे ही बरीच चर्चेमध्ये राहते. ठीक आहे, सो GAAR म्हणजे काय, तर जनरल अँटी अवॉइडन्स रूल हे माहिती असू द्या. पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 3 बघा. व्हॉट डज सूट SUIT स्टँड फॉर इन दी आदित्य L1 मिशन. आपलं जे सोलार मिशन आहे, भारताचं जे सोलार मिशन आहे आदित्य L1, त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये सूट म्हणजे काय, SUIT सूट म्हणजे काय. ऑप्शन ए दिलेला आहे सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, ऑप्शन बी दिलेला आहे सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टूल, ऑप्शन सी दिलेला आहे सोलार युटिलिटी इन्स्पेक्शन टेलिस्कोप आणि ऑप्शन डी दिलेला आहे सन अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग ट्रॅकर. असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. बघा एकदा क्वेश्चन नंबर 3 आहे सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टूल. सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टूल SUIT. ठीक आहे, SUIT म्हणजे काय, तर सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टूल. ओके, सो आदित्य L1 मिशन आपलं हे L1 म्हणजे काय असते ते माहिती पाहिजे आपल्याला. L1 म्हणजे काय असते, तर लॅग्रांजे पॉइंट त्याला म्हणतात. ठीक आहे, सो लॅग्रांजे पॉइंट म्हणतात त्याला. L1 काय आहे, L1 या शब्दाचा अर्थ काय आहे, तर लॅग्रांजे पॉइंट असं त्याला म्हणतात. आणि या कॉन्टेक्स्ट मध्ये सूट म्हणजे काय, SUIT सूट म्हणजे काय, तर सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग, पण शेवटी काय ऍक्च्युअली टेलिस्कोप आहे. ठीक आहे, टूल नाही तर टेलिस्कोप आहे. ठीक आहे, ऑप्शन ए याचं उत्तर असायला पाहिजे, सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप. इथे दिलेलं आहे बघा, इंडियाज फर्स्ट स्पेस बेस्ड सोलार ऑब्झर्वेटरी. ठीक आहे, स्पेस मध्ये असणारी सूर्याला ऑब्झर्व करण्यासाठीची ही ऑब्झर्वेटरी आहे. त्याचं नाव आहे आदित्य L1 आणि 2025 मध्ये इथे एक मेजर अचीवमेंट आपली झालेली आहे 22 फेब्रुवारी 2025 मध्ये, जेव्हा सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप जो आहे आपला सूट त्या आदित्य L1 वरती जो टेलिस्कोप आपला आहे सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप, त्यांनी सगळ्यात पहिली इमेज इथे कॅप्चर केलेली आहे ऑफ सोलार फ्लेअर. सूर्याच्या ज्या पूर्ण झळा असतात सोलार फ्लेअर, त्याला केर्नेल देखील म्हणतात. तर त्याचा फोटो, सगळ्यात पहिला फोटो जो आहे तो कॅप्चर केला गेलेला आहे, सूर्याचा थोडक्यात फोटो कॅप्चर झालेला आहे या टेलिस्कोपनी. त्यामुळे इथे ही टर्म जी आहे ही चर्चेमध्ये आलेली आहे. ठीक आहे, नाउ दिस ग्राउंड ब्रेकिंग ऑब्झर्वेशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन एनहान्सिंग आवर अंडरस्टँडिंग ऑफ सोलार फिनॉमेना अँड देअर पोटेन्शियल इम्पॅक्ट ऑन दी अर्थ्स एन्व्हायरमेंट. बऱ्याच गोष्टीत फायदा होणार आहे, किंवा सूर्यावरती नेमका काय घटना होतात आणि त्या घटनांचा पृथ्वीवरती काय प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी हे महत्त्वाचं राहणार आहे. म्हणून आपल्याला माहिती पाहिजे सूट म्हणजे काय, तर सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप. ठीक आहे, सो हा झाला तुमचा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न बघा, रिसेंटली कोबिटिस बिजिनेसिस. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन बघा, कोबिटिस बिजिनेसिस. सो हा जो शब्द आहे हा बेसिकली बीजिंग मध्ये हे डिस्कवर झालेले जे काही आहे, आता ते काय आहे तेच प्रश्न आहे, पण हे जे काही आहे ते बीजिंग मध्ये डिस्कवर झालेलं आहे. तर विचारलं जाते की हे काय आहे. ठीक आहे, कोबिटिस बिजिनेसिस. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन वेगवेगळे राहू शकते. मग बीजिंग मध्ये जे डिस्कवर झालेले ते काय आहे, हा फ्रॉग आहे, हा ॲक्वेटिक प्लांट आहे, हा साप आहे, स्नेक आहे, की हा फिश आहे. ठीक आहे, सो हे तुम्हाला इथे विचारलं गेलेलं आहे. रिसेंटली याची डिस्कव्हरी झालेली आहे, हे काय आहे.
ठीक आहे. कोबिटिस बिजिनेसिस हे काय आहे हे विचारलं गेलेलं आहे. कोबिटिस बिजिनेसिस. तर कोबिटिस बिजिनेसिस काय आहे, तर हा एक मासा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि बीजिंग मध्ये ह्याची डिस्कव्हरी झालेली, बीजिंग मध्ये म्हणजे चायनामध्ये ह्याची डिस्कव्हरी झालेली आहे. सो इथे दिलेलं बघा, डिस्कव्हरी ऑफ न्यू स्पेसीज ऑफ स्पाइन्ड लोच. ठीक आहे. स्पाइन्ड लोच म्हणजे तो एक प्रकारचा मासा आहे. लोच हा एक प्रकारचा मासा आहे आणि त्याचं नाव कोबिटिस बिजिनेसिस इथे ठेवलं गेलेलं आहे. आणि इट मार्क्स द माइलस्टोन इन द बायोडायव्हर्सिटी ऑफ बीजिंग. का, कारण बरेच वर्ष हा मासा तिकडे सापडलेला नव्हता. दिस फाइंडिंग इज फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन ओव्हर 40 इयर्स. मागच्या 40 वर्षात पहिल्यांदा असा मासा इथे सापडलेला आहे. आणि तिथे जे शहरी भागांमध्ये, बीजिंग म्हणल्यावर ते शहर आलं, शहरी भागांमध्ये जे जे तलाव आहेत त्या तलावांमध्ये ॲक्वेटिक इकोसिस्टीम मध्ये अशा प्रकारचा मासा सापडणं हे तिथल्या बायोडायव्हर्सिटीसाठी खूप खूप जास्त महत्वाचं आहे. आणि ते दिलेलं पण आहे की एक छोटा मासा असतो आणि जवळपास 5 सेंटीमीटरची लांबी असते, म्हणजे एकदमच छोटा मासा आहे आणि त्याची डिस्कव्हरी तिथे झालेली आहे. कोबिटिस बिजिनेसिस. ठीक आहे, चालेल. पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 5. रिसेंटली विच स्पेस एजन्सी सक्सेसफुली लँडेड इट्स स्पेसक्राफ्ट ब्लू घोस्ट मिशन 1 ऑन मून. चंद्रावरती ब्लू घोस्ट मिशन 1 हे लँड करणारी कोणती स्पेस एजन्सी आहे? यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत नासा, इस्रो, स्पेस एक्स आणि फायरफ्लाय एरोस्पेस, असे 4 नावं इथे दिलेले आहेत. आता इथे होतं काय की सध्या आपण बघतो की प्रायव्हेट सेक्टरचा स्पेस मधला रोल वाढत चाललेला आहे आणि त्यामध्ये स्पेस एक्स ही एक प्रायव्हेट कंपनी आपल्याला माहिती आहे, एलॉन मस्क यांची, जे स्पेस मध्ये काम करतात. आणि त्यासोबतच हे ब्लू घोस्ट मिशन लॉन्च करणारी जी प्रायव्हेट एजन्सी आहे ती आहे फायरफ्लाय एरोस्पेस. ठीक आहे. सो कोणती स्पेस एजन्सी आहे ज्यांनी डायरेक्ट चंद्रावरती त्यांचं स्पेसक्राफ्ट लँड केलेलं आहे, तर ही फायरफ्लाय एरोस्पेस नावाची कंपनी आहे. मिशनचं नाव काय? ब्लू घोस्ट मिशन 1. ठीक आहे. इथे दिलेलं आहे 2 मार्च 2025 ची ही बातमी आहे किंवा फायरफ्लाय एरोस्पेसने काय केलेलं आहे, त्यांचं हे मिशन जे आहे ते चंद्रावरती लँड केलेलं आहे आणि यामुळे ते सेकंड प्रायव्हेट मिशन झालेलं आहे टू लँड ऑन दी लुनार सरफेस. Second private mission to land on the lunar surface and first to do so in an upright position. म्हणजे सरळ लँड करणारं पहिलं प्रायव्हेट मिशन झालेलं आहे जे चंद्रावरती सरळ अपराइट पोझिशन मध्ये लँड करते. आणि हे सिग्निफिकंट आहे कारण आता सध्या आपण बघतोय की कमर्शियल स्पेस एक्सप्लोरेशनची बरीच चर्चा होत राहते. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये एका कंपनीने जर हे केलेलं आहे ती मोठी गोष्ट आहे. आणि सध्या बरेच मग नासा आणि वेगवेगळे जे प्रायव्हेट स्पेस कंपनीज आहेत त्यांच्यामधलं कोलॅबोरेशन जे आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या बातम्या आपल्याला बघायला मिळतात. नासा कोलॅबोरेट करते या प्रायव्हेट कंपन्यांसोबत. ठीक आहे. सो नाव लक्षात ठेवा कंपनीचं, फायरफ्लाय एरोस्पेस. त्यांनी हे ब्लू घोस्ट मिशन चंद्रावरती लँड केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 6 बघा. रिसेंटली द रिपोर्ट टायटल्ड लँग्वेजेस मॅटर ग्लोबल गायडन्स ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन. हा एक रिपोर्ट आहे. आता हे पॅटर्नच आपल्याला लक्षात घेतले पाहिजे किंवा ते असे प्रश्न विचारतात. एखादा रिपोर्ट कोणी रिलीज केलेला आहे किंवा एखादं इंडेक्स कोण बनवते, अशा प्रकारचे प्रश्न ते विचारतात. त्यामुळे आपल्याला ह्याच्यावरती स्पेशल फोकस ठेवणं गरजेचं आहे. सो इथं हा जो रिपोर्ट आहे लँग्वेजेस मॅटर, कधी कधी प्रश्नामध्ये नुसतं एवढंच देतील लँग्वेजेस मॅटर नावाचा रिपोर्ट कोणी रिलीज केला. मग आपल्याला हे माहिती पाहिजे किंवा लँग्वेजेस मॅटर नावाचा हा जो रिपोर्ट आहे हा कोण रिलीज करते. युनिसेफ, युनायटेड नेशन, युनिव्हर्सिटी, युनेस्को की वर्ल्ड बँक, असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आणि हा जो रिपोर्ट आहे हा युनेस्कोनी रिलीज केलेला रिपोर्ट आहे. लँग्वेजेस मॅटर नावाचा हा जो रिपोर्ट आहे हा युनेस्कोनी रिलीज केलेला रिपोर्ट आहे. ठीक आहे. इथे दाखवलेला आहे किंवा हा रिपोर्ट जो आहे लँग्वेजेस मॅटर ग्लोबल गायडन्स ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन, इट वॉज पब्लिश टू मार्क 25th एनिव्हर्सरी ऑफ इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे. हा रिपोर्ट का बरं रिलीज केला गेला, कारण इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे ची 25th एनिव्हर्सरी आहे आणि त्यामध्ये मग मल्टीलिंग्वल एज्युकेशन वरती फोकस धरून त्यांनी हा रिपोर्ट तिथे पब्लिश केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये शिक्षण अवेलेबल करता आलं पाहिजे, करून दिलं पाहिजे. लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीला तिथे आपण त्याचं जतन करून ठेवलं पाहिजे, जे विविधता आहे त्यासाठीचा हा पूर्ण रिपोर्ट तिथे आलेला आहे. मग आता चर्चा आहे इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे कधी असतो, मग हा पण एक महत्वाचा मुद्दा होईल. मग इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे असतो 21 फेब्रुवारीला. ठीक आहे. लक्षात ठेवा इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे असतो
21 फेब्रुवारीला. मग आता दिवस असा एखादा जर लक्षात ठेवतोय आपण, कोणताही इंटरनॅशनल डे आपण लक्षात ठेवतोय, तर त्याची थीम असते. तर मग या वर्षीची थीम काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. मग 2025 मध्ये या मदर लँग्वेज डे ची थीम काय होती, तर सिल्वर जुबली सेलिब्रेशन ऑफ इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे. थीमचं नाव असं होतं, 25 वर्ष झाले त्याला सेलिब्रेट करणं चालू करून, त्यामुळे थीमच अशी त्यांनी ठेवलेली होती. ठीक आहे. सो इथे आपल्याला माहिती पाहिजे की कोणाचा हा रिपोर्ट आहे, तर हा युनेस्कोने रिलीज केलेला रिपोर्ट आहे. ठीक आहे. चालेल, पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7. रिसेंटली एपिडेलॅक्सिया फॅल्सिफॉर्मिस अँड एपिडेलॅक्सिया पॉलुस्ट्रिस स्पेसीज वेर रिपोर्टेड बाय युनिव्हर्सिटी ऑफ केरला. या 2 स्पेसीज रिपोर्ट केल्या होत्या कोणी, केरळ युनिव्हर्सिटीने. मग हे काय आहे, तर हे काय आहे, फ्रॉग आहे, स्नेक आहे, स्पायडर आहे की फिश आहे, असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे फ्रॉग आहे, त्यानंतर स्नेक आहे, स्पायडर आहे की फिश आहे, असे ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. सो हे काय आहे, तर हे एक प्रकारचं स्पायडर आहे. ठीक आहे. सो एपिडेलॅक्सिया फॅल्सिफॉर्मिस आणि एपिडेलॅक्सिया पॉलुस्ट्रिस हे काय आहे, तर हे स्पायडर आहे. ठीक आहे. स्पायडर आहे, केरळमध्ये सापडलेले. युनिव्हर्सिटी ऑफ केरला अनाउन्स्ड आयडेंटिफिकेशन ऑफ दीज 2 न्यू स्पेसीज ऑफ जम्पिंग स्पायडर. उड्या मारणारे स्पायडर आहेत हे. आणि हे अशा प्रकारचे स्पायडर पहिल्यांदाच भारतामध्ये सापडलेले, त्यामुळे हे महत्वाचं होऊन जाईल. फर्स्ट एव्हर रेकॉर्ड ऑफ एपिडेलॅक्सिया जेनस इन इंडिया. स्पेसीज वेअर लोकेटेड इन दी शेंदुर्नी वाईल्ड लाईफ सँच्युरी, जे कुठे आहे तर केरळमध्ये आहे. ठीक आहे. मग आता हा पण प्रश्न तयार होऊ शकतो करंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, कारण हे स्पायडर जे आहेत हे या शेंदुर्नी वाईल्ड लाईफ सँच्युरी मध्ये सापडलेले. ठीक आहे. केरळमध्ये आहे. आणि जेव्हा हा सर्वे केला गेला 2022-23 मध्ये, त्यावेळेस हे सापडलेले होते आणि ऑफिशियली मग आता त्याला अनाउन्स केलं गेलेलं आहे. ठीक आहे. सो स्पायडर आहे ते एक माहिती असू द्या. क्वेश्चन नंबर 7 चा ऑप्शन आहे सी. क्वेश्चन नंबर 8 बघा. तोरखाम बॉर्डर क्रॉसिंग. तोरखाम बॉर्डर क्रॉसिंग रिसेंटली इन न्यूज इज लोकेटेड बिटवीन. तोरखाम बॉर्डर क्रॉसिंग हे कुठे लोकेटेड आहे, म्हणजे कोणत्या 2 देशांमधलं हे बॉर्डर क्रॉसिंग आहे. ऑप्शन ए इंडिया अँड पाकिस्तान, ऑप्शन बी पाकिस्तान अँड इराण, ऑप्शन सी इंडिया अँड बांगलादेश आणि ऑप्शन डी आहे पाकिस्तान अँड अफगाणिस्तान. आता इथे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या जसं आपण बघतोय की इंडिया पाकिस्तान यांच्यामध्ये जे टेन्शन्स आहेत ते तर आपल्याला दिसतातच आहेत, बट ॲट दी सेम टाइम पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये देखील कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत. आणि मग त्यामुळे हे जे तोरखाम बॉर्डर क्रॉसिंग आहे हे बरंच चर्चेमध्ये राहते. बऱ्याचदा हे अशा घटनांमुळे बंद पण केलं जाते. बॉर्डर क्रॉसिंग जे आहे म्हणजे लोकांची ये जा जी आहे ते बंद होऊन जाते. तर मग तोरखाम बॉर्डर क्रॉसिंग जे आहे हे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. तोरखाम बॉर्डर क्रॉसिंग. ठीक आहे. इथे दाखवलेलं आहे बघा. तोरखाम बॉर्डर क्रॉसिंग क्रुशियल गेटवे कनेक्टिंग पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. लोक आणि वस्तू हे दोन्हीही इथून त्यांची देवाणघेवाण होत राहते. आणि सध्या बॉर्डरच्या भागामध्ये बरेच टेन्शन्स आहेत, मिलिटंट ऍक्टिव्हिटी सुरू आहेत. त्यामुळे इथे या भागामधून जे काही ट्रान्सपोर्ट होतोय त्याच्यावरती खूप इम्पॅक्ट पडतोय आणि इकॉनॉमिक डिस्रप्शन या भागात होतंय असं ते म्हणतात. ठीक आहे. सो तोरखाम क्रॉसिंग लक्षात ठेवा, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधलं बॉर्डर क्रॉसिंग आहे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 9. द स्वावलंबिनी वुमन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम was launched in 2025 by Ministry of Skill Development and Entrepreneurship in collaboration with which of the following. स्वावलंबिनी वुमेन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम हा मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंटनी कोणाच्या सोबत कोलॅबोरेशन करून अनाउन्स केलेला आहे. वर्ल्ड बँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि नीती आयोग असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. सो हा जो प्रोग्राम आहे हा कोणासोबत लॉन्च केलेला आहे, स्वावलंबिनी वुमेन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम. तर हा प्रोग्राम जो आहे हा नीती आयोग सोबत त्यांनी कोलॅबोरेट केलेला आहे. नीती आयोग इथे दाखवलेलं पण आहे. स्वावलंबिनी वुमेन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम 2025 मध्ये लॉन्च झालेला आहे. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप इन पार्टनरशिप विथ नीती आयोग. आणि हा
बेसिकली फिमेल स्टुडंट्स जे आहेत त्यांना हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये जास्त प्रमाणात त्यांच्या ऍडमिशन्स होण्यासाठीचा हा थोडक्यात इनिशिएटिव्ह आहे. हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन बद्दलचा इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे, फोकस वगैरे पुढे दाखवलेले आहे त्यांनी, बट मुद्दा काय किंवा नीती आयोग, ठीक आहे, कोणासोबत आहे, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि नीती आयोग यांच्या सोबत हा इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9 आन्सर काय पाहिजे, ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 10 बघा, रिसेंटली विच कंट्री अनाउन्स्ड क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह. क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह या प्रकारचं रिझर्व्ह एक अनाउन्स केलेलं आहे, हे कोणत्या देशाने केलेलं आहे. ऑप्शन ए आहे जर्मनी, ऑप्शन बी आहे फ्रान्स, ऑप्शन सी आहे USA आणि ऑप्शन डी आहे जपान. तर क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह हे कोणी अनाउन्स केलेलं आहे तर अमेरिकन गव्हर्नमेंटनी हे अनाउन्स केलेलं आहे. USAचा हा इनिशिएटिव्ह आहे, क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असं त्याचं नाव आहे. ठीक आहे, US गव्हर्नमेंटचं आहे. रिसेंटली US प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प अनवेल्ड द क्रिएशन ऑफ दिस क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आणि सध्या डिजिटल करन्सीवरती मग एक नवीन स्टेप त्या भागामध्ये घेतली गेलेली आहे. यामध्ये वेगवेगळे जे क्रिप्टो करन्सीज आहेत ते इन्व्हॉल्व असणार आहेत. रिझर्व्ह आहे म्हणल्यावरती बऱ्याचशा क्रिप्टो करन्सीजचा ग्रुप आहे हा. मग त्यामध्ये बिटकॉइन असेल, इथरियम असेल, XRP असेल, सोलाना असेल, कार्डॅनो असेल, बरेच फेमस हे क्रिप्टोज आहेत. सो हे या रिझर्व्ह मध्ये येणार आहेत आणि व्हाईट हाऊस मध्ये क्रिप्टो समिट झालेली होती आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा रिझर्व्ह अनाउन्स केला गेलेला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा क्रिप्टो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह कोणाचा आहे तर अमेरिकेचा आहे, USAचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. क्वेश्चन नंबर 10 आपण बघितला. क्वेश्चन नंबर 11 बघा, रिसेंटली लेक टांगानिका इज इन न्यूज. लेक टांगानिका इज इन न्यूज आणि हा कशासाठी ओळखला जातो असं ते म्हणतात. लेक टांगानिका इज बेस्ट नोन फॉर बीइंग विच ऑफ द फॉलोइंग, द स्मॉलेस्ट फ्रेश वॉटर लेक इन आफ्रिका, हायेस्ट लेक इन दी वर्ल्ड, देन लॉंगेस्ट फ्रेश वॉटर लेक इन दी वर्ल्ड आणि ऑप्शन डी आहे द सॉल्टीएस्ट लेक इन आफ्रिका. सगळ्यात पहिलं तर हे लेक टांगानिका जे आहे हे आफ्रिका खंडामध्ये आहे. आफ्रिका खंडामध्ये आहे हे एक आपल्याला माहिती पाहिजे. आणि जगातला सगळ्यात लांब लेक अशी त्याची ओळख आहे, लॉंगेस्ट लेक इन दी वर्ल्ड. ठीक आहे, त्यामुळे उत्तर जे आहे ते ऑप्शन सी पाहिजे, लॉंगेस्ट. आणि हा फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्याचा हा तलाव आहे. सो दिस इज लॉंगेस्ट फ्रेश वॉटर लेक इन दी वर्ल्ड. सो क्वेश्चन नंबर 11 आन्सर सी आहे. लेक टांगानिका बेसिन हे सध्या बरंच चर्चेमध्ये आहे कारण तिथे बायोडायव्हर्सिटीला मोठ्या प्रमाणात थ्रेट क्रिएट होत आहेत. त्यामुळे लेक टांगानिका पण चर्चेमध्ये आहे आणि तिथल्या भागामधली बायोडायव्हर्सिटी पण चर्चेमध्ये आहे. आता या केसमध्ये इथे काय झालं की थ्रेट आहे बायोडायव्हर्सिटीला, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर तिथे जे देश आहेत जिथून हा तलाव जातोय, बुरुंडी, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, टांझानिया आणि झांबिया, हे जे 4 देश आहेत यांनी मिळून ठरवलेलं आहे की आम्ही काय करणार तर इथल्या बायोडायव्हर्सिटीला वाचवण्यासाठी प्रयत्न करणार. व यामध्ये त्यांनी युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची मदत घेतलेली आहे आणि त्यासोबतच ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी जे आहे, ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी जे फंडिंग प्रोव्हाइड करेल त्यांची देखील यांनी मदत घेतलेली आहे. म्हणजे बरेचसे लोक सोबत येऊन आता काम करतायत बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन करण्यासाठी आणि कशा पद्धतीने तिथे नैसर्गिक जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं कन्झर्वेशन कसं केलं जाईल यासाठी ते काम करणार आहेत. त्यामुळे हा भाग जो आहे तो सध्या चर्चेमध्ये आहे. आणि मग प्रश्न अशा कॉन्टेक्स्ट मध्ये येऊ शकतो किंवा हे लॉंगेस्ट फ्रेश वॉटर लेक आहे जगामधला. ठीक आहे, लेक टांगानिका त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12, व्हॉट इज द ऑफिशियल कॅम्पेन थीम, ऑफिशियल कॅम्पेन थीम फॉर इंटरनॅशनल वुमेन्स डे 2025. इंटरनॅशनल वुमेन्स डे 2025. ऑप्शन ए एम्पावर वुमेन, एम्पावर ह्युमॅनिटी. ऑप्शन बी ॲक्सिलरेट ॲक्शन, ऑप्शन सी ब्रेक दी बायस आणि ऑप्शन डी आहे चूज टू चॅलेंज. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता 2025 मध्ये हा जो इंटरनॅशनल वुमेन्स डे आहे 8 मार्चला असतो आणि थीम काय आहे तर ॲक्सिलरेट ॲक्शन. ठीक आहे, ॲक्सिलरेट ॲक्शन ही या दिवसाची थीम आहे. ठीक आहे, इथे दाखवलेलं आहे इंटरनॅशनल वुमेन्स डे सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन 8 मार्च. 8 मार्चला सेलिब्रेट होतो. सगळ्यात पहिले 1911 मध्ये याला सेलिब्रेट केलं गेलं होतं. त्यानंतर हे 2025 ची थीम, आता इथे 2 प्रकारच्या थीम आहेत, एक तर ग्लोबल कॅम्पेन थीम एक आहे आणि युनायटेड नेशन्सनी जी थीम ठेवलेली ती एक वेगळी थीम आहे. ठीक आहे, ऑप्शन मध्ये दोन्हीपैकी काही देऊ शकतात, दोन्ही माहिती असू द्या. ग्लोबल कॅम्पेन थीम काय, ॲक्सिलरेट ॲक्शन, ॲक्सिलरेट ॲक्शन जो आपला प्रश्न होता. आणि UN थीम 2025 ची काय आहे तर फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स
राईट्स, इक्वालिटी, एम्पॉवरमेंट असं टायटल असणारी ती थीम आहे. 2025 मध्ये युनायटेड नेशन्सने ठेवलेली ही थीम आहे. ठीक आहे. इंटरनॅशनल वुमेन्स डे कधी असतो? 8 मार्चला असतो, हे माहिती असू द्या. ठीक आहे. सो ऑप्शन बी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 13 या. क्वेश्चन नंबर 13, बर्दा दुंगार वाईल्ड लाईफ सँच्युरी रिसेंटली इन न्यूज इज लोकेटेड इन. ही जी वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, बर्दा दुंगार वाईल्ड लाईफ सँच्युरी, ही कुठे लोकेटेड आहे? तर ही कुठे लोकेटेड आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी गुजरात आणि ऑप्शन डी छत्तीसगड. तर ही बर्दा दुंगार वाईल्ड लाईफ सँच्युरी किंवा त्याला बर्दा सँच्युरी पण म्हणलं जाते, ही गुजरातमध्ये लोकेटेड आहे. ठीक आहे. बर्दा सँच्युरी कुठे आहे? तर गुजरातमध्ये लोकेटेड आहे आणि सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. कारण जसं आपल्याकडे प्रोजेक्ट टायगर आहे, जसं आपल्याकडे प्रोजेक्ट एलिफंट आहे, तसा आता प्रोजेक्ट लायन पण आपण अनाउन्स केलेला आहे. प्रोजेक्ट लायन आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही न्यूज जी आहे ती आलेली आहे. ठीक आहे. सो इंडियन गव्हर्नमेंट इनिशिएटेड दिस प्रोजेक्ट लायन टू सेफगार्ड अँड इन्क्रीज दी पॉप्युलेशन ऑफ एशियाटिक लायन. सध्या जर बघितलं तर जगामध्ये एशियाटिक लायन्स नॅचरल त्यांच्या जागेमध्ये एकाच ठिकाणी सापडतात. त्याचं नाव आहे गीर वाईल्ड लाईफ सँच्युरी. गीरच्या जंगलामध्ये आपल्याकडे सिंह सापडतात. पण आता तिथे जर काही अचानक नैसर्गिक आपत्ती आली, कोणताही ऍक्सिडेंट वगैरे झाला, कोणता डिझास्टर आला, तर एक सोबत सगळ्याच सिंहांना धोका आहे. आणि त्यामुळे काय केलं जातंय की सिंहांचं जे जागा आहे त्याला अजून डिस्ट्रीब्यूट केलं जातं, म्हणजे थोडे सिंह दुसरीकडे ठेवले जातात. मग त्यासाठी आता बर्दा दुंगार वाईल्ड लाईफ सँच्युरीची निवड केली गेलेली आहे, म्हणून ते चर्चेमध्ये. ठीक आहे. सो ॲज पार्ट ऑफ दिस एफर्ट, बर्दा दुंगार वाईल्ड लाईफ सँच्युरी लोकेटेड अबाउट 100 किलोमीटर फ्रॉम गिर इज बिंग डेव्हलप्ड ॲज अल्टरनेटिव्ह होम फॉर दी स्पेसिस. ठीक आहे. अल्टरनेटिव्ह होम म्हणून त्याला डेव्हलप केलं जाते. आणि 2023 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बर्दाच्या या भागामध्ये सिंह सापडला होता एक, त्यामुळे याला पोटेन्शियल हॅबिटॅट म्हणून बघितलं जाते. ठीक आहे. सो गुजरातमध्ये ते एक माहिती असू द्या. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 14, रिसेंटली सिटीज कोॲलिशन फॉर सर्क्युलॅरिटी, ज्याला C3 असं देखील म्हणलं ते, तीनदा C आहे म्हणून, सिटीज कोॲलिशन फॉर सर्क्युलॅरिटी, इट वॉज लॉन्च बाय विच कंट्री? कोणत्या देशाने हे सिटीज कोॲलिशन फॉर सर्क्युलॅरिटी लॉन्च केलेलं आहे? जर्मनी, USA, ऑस्ट्रेलिया की इंडिया? कोणी लॉन्च केलेलं आहे? तर हे आपण लॉन्च केलेलं आहे, इंडियाने लॉन्च केलेलं आहे. इंडियामध्ये जयपूरमध्ये एक मीटिंग झालेली होती. त्या मीटिंग दरम्यान हे लॉन्च केलं गेलेलं होतं कोॲलिशन. ठीक आहे. इथे दाखवलेलं आहे 12th रिजनल 3R अँड सर्क्युलर इकॉनॉमी फोरम इन एशिया अँड पॅसिफिक. हे एक मीटिंग झाली होती, 12वी रिजनल मीटिंग होती. आता याचं नाव लक्षात ठेवायची गरज तशी नाहीये. एक मीटिंग झाली होती, फक्त एक माहिती असू द्या. जयपूरमध्ये ही मीटिंग झाली होती सर्क्युलर इकॉनॉमी संबंधित. आणि त्या मीटिंगमध्ये आपण काय केलं होतं? सिटीज कोॲलिशन फॉर सर्क्युलॅरिटी नावाचा हा इनिशिएटिव्ह तिथे लॉन्च केला होता. आणि हा इनिशिएटिव्ह जो आहे तो कशासाठी होता? तर सिटी टू सिटी कोलॅबोरेशनसाठी. कशा पद्धतीने सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये जगातले वेगवेगळे शहर कोलॅबोरेट करू शकतात त्या संबंधीचा हा इनिशिएटिव्ह होता. त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर असेल, गव्हर्नमेंट असेल, या सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट राहणार होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे कोॲलिशन जे आहे हे इंडियाने अनाउन्स केलेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे भारताचा हा इनिशिएटिव्ह आहे सिटीज कोॲलिशन फॉर सर्क्युलॅरिटी. त्यासोबतच हे पण एक लक्षात राहू द्या, जयपूर डिक्लेरेशन 2025 ते 2034 या 10 वर्षांसाठीचं हे जयपूर डिक्लेरेशन आहे. आणि कशा संबंधित हे डिक्लेरेशन आहे? तर हे अर्बन ग्रोथ, फक्त एवढं लक्षात ठेवा, सस्टेनेबल अर्बन ग्रोथ संबंधित हे डिक्लेरेशन आहे. ठीक आहे. बाकी सगळं लिहिलेलं आहे, बट जयपूर डिक्लेरेशन कशाशी रिलेटेड आहे असं जर विचारलं तर सस्टेनेबल अर्बन ग्रोथशी हे रिलेटेड आहे. ते एक आपल्याला माहिती पाहिजे. जयपूर डिक्लेरेशन जे पुढच्या 10 वर्षासाठीचं डिक्लेरेशन आहे. ठीक आहे. चालेल. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 15, गोल्डन डोम प्रोजेक्ट. गोल्डन डोम प्रोजेक्ट हा एक डिफेन्स प्रोजेक्ट आहे, सध्या चर्चेमध्ये आहे. तर कोणी लॉन्च केलेला म्हणतात? गोल्डन डोम प्रोजेक्ट कोणी लॉन्च केला? रशिया, युक्रेन, USA की युनायटेड किंगडम? हा प्रोजेक्ट कोणी लॉन्च केलेला आहे? तर अगेन हा प्रोजेक्ट USA नी लॉन्च केलेला आहे. आधी त्याचं नाव आयर्न डोम प्रोजेक्ट होतं, आता थोडंसं नावामध्ये त्यांनी बदल केलेला आहे. आयर्न डोम प्रोजेक्ट असं नाव असायचं, आता त्यांनी नावामध्ये बदल केलेला आहे. थोडक्यात काय, तर अमेरिकेकडे कोणत्या मिसाईल जर कोणी डागल्या
तर त्याच्यापासून अमेरिकेची रक्षा करण्यासाठीचा हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, गोल्डन डोम मिसाईल डिफेन्स शील्ड त्याला म्हणतात ते, आणि हे अमेरिकन गव्हर्नमेंटनी याला लॉन्च केलेलं आहे नॅशनल सिक्युरिटीसाठी. आणि मग यामध्ये कोणत्याही मिसाईल्सचा धोका जो आहे देशाला नसावा त्यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे. मग या गोल्डन डोम प्रोजेक्टच्या अंडर एक त्यांच्याकडे डिफेन्स सिस्टीम पण आहे, त्याचं नाव आहे थाड. हे पण लक्षात राहू द्या, थाड काय, THAAD म्हणजे काय, टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टीम. ठीक आहे, थाड टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टीम. ही सिस्टीम त्यांच्या भागामध्ये मिसाईल्स पासून त्या भागाला वाचवण्यासाठी काम करते. ठीक आहे, आणि मग या गोल्डन डोम प्रोजेक्टच्या अंडर थाड सारख्या अशा वेगवेगळ्या सिस्टीम ते इन्क्लूड करतात. ठीक आहे, सो एक तर गोल्डन डोम कुठला आहे तर USA आहे, आणि थाड नावाची ही जी सिस्टीम आहे ही कोणाची आहे तर ही देखील USA ची आहे. हे 2 पॉइंट आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 16. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही जी पेन्शन स्कीम आहे ही कोणत्या वर्षी भारत सरकारने सुरू केलेली होती? प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन कोणत्या वर्षी सुरू केलेली स्कीम आहे? पेन्शन स्कीम आहे, आणि 18, 19, 22, 23 असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर ही स्कीम जी आहे ही 2019 मध्ये भारत सरकारने सुरू केलेली स्कीम आहे, श्रमयोगी मानधन योजना. आणि ही पेन्शन स्कीम आहे इंडियन गव्हर्नमेंटनी अनऑर्गनाइज्ड सेक्टर मध्ये जे लोक काम करतायत त्यांच्यासाठी ही स्कीम चालू केलेली आहे. ठीक आहे, एवढं कीवर्ड एक माहिती असू द्या, श्रमयोगी मानधन म्हणल्यावरती हे अनऑर्गनाइज्ड सेक्टर साठीची स्कीम आहे. ठीक आहे, अनऑर्गनाइज्ड सेक्टर कधी लॉन्च केलेली आहे तर इंटेरिम बजेट जे होतं 2019 इलेक्शनच्या आधीच, सो त्यावेळेस ते लॉन्च केलं गेलं होतं. आणि तिथे प्रोव्हिजन पण काय बघा, एलिजिबल इंडिव्हिज्युअल रिसीव्ह मंथली पेन्शन ऑफ ₹3,000 3,000 रुपये महिना एवढं पेन्शन मिळेल जेव्हा 60 वर्ष कंप्लीट होईल. ठीक आहे, पेन्शन स्कीम आहे कारण तर एक 60 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर त्यांना दर महिन्याला 3,000 रुपये तिथे मिळतील. ठीक आहे, सो बी उत्तर आहे 2019. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 17. द टर्म वॉलेस लाईन रिसेंटली इन न्यूज इज रिलेटेड टू. वॉलेस लाईन हे कशा संबंधित आहे? जिओपॉलिटिकल बाउंड्री बिटवीन साउथ ईस्ट एशियन नेशन्स. ऑप्शन बी, टेक्टॉनिक फॉल्ट लाईन इन दी पॅसिफिक ओशन. ऑप्शन सी, बायोजिओग्राफिकल बाउंड्री सेपरेटिंग एशियन अँड ऑस्ट्रेलियन फॉना. फॉना म्हणजे प्राणी असतात, ॲनिमल असतात. आणि चौथा आहे अन एन्शंट ट्रेड रूट बिटवीन एशिया अँड ऑस्ट्रेलिया. सो वॉलेस लाईन काय आहे तर वॉलेस लाईन ही एक अशी लाईन आहे, इमॅजिनरी लाईन, जे काय करते तर एशिया आणि ऑस्ट्रेलिया या भागांमधल्या प्राण्यांना किंवा बायोडायव्हर्सिटीला सेपरेट करते. म्हणजे त्या लाईनच्या एका बाजूला एशियन बायोडायव्हर्सिटी आणि दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन बायोडायव्हर्सिटी, अशा प्रकारची ती लाईन आहे. त्यामुळे ऑप्शन याचं सी असायला पाहिजे. वॉलेस लाईन हे बायोजिओग्राफिकल बाउंड्री आहे. ठीक आहे, ते दाखवलेलं आहे. वॉलेस लाईन ती बाउंड्री आहे जे एशिया आणि ऑस्ट्रेलिया मधल्या बायोडायव्हर्सिटीला सेपरेट करते. ही लाईन कोणी तिथे सजेस्ट केलेली होती तर अल्फ्रेड रसेल वॉलस यांचं, असं त्यांचं नाव आहे. 19व्या शतकामध्ये त्यांनी हे सजेस्ट केलं होतं. आणि ते पूर्ण हा जो भाग आहे इथे जे वेगवेगळे आयलँड आहेत, मलाया आर्किपेलागो म्हणजे आयलँड्सचा ग्रुप, मग त्या भागामध्ये जे वेगवेगळे आयलँड आहेत तिथल्या बायोडायव्हर्सिटीला मग ते बरोबर सेपरेट करतात. म्हणजे या लाईनच्या पश्चिमेकडे टू दी वेस्ट ऑफ दिस वॉलेस लाईन स्पेसीज आर प्रिडॉमिनंटली एशियन ओरिजिन. म्हणजे याच्या वेस्ट साइडला ज्या स्पेसीज आहेत त्या एशियन ओरिजिन आहेत आणि त्याच्या ईस्ट साइडला ज्या आहेत त्या ऑस्ट्रेलियन ओरिजिन स्पेसीज आहेत. अशा प्रकारची ती लाईन आहे, त्याला वॉलेस लाईन म्हणतात. ठीक आहे, सो उत्तराचं ऑप्शन सी पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 18. इंडस वॉटर ट्रीटी आपण सध्या बरंच चर्चेमध्ये बघतोय, तसेच अजून एक गंगा वॉटर ट्रीटी पण. तर मग गंगा वॉटर ट्रीटी सध्या ती पण चर्चेमध्ये आहे, तर ती कोणत्या 2 देशांमध्ये? भारत एक आहे त्यामध्ये, अजून कोणता देश आहे? सो नेपाळ आहे, भूतान आहे, पाकिस्तान आहे की बांगलादेश आहे? इंडिया आणि कोणत्या देशामध्ये ही गंगा वॉटर ट्रीटी आहे? तर ही ट्रीटी जी आहे ही भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये असणारी ट्रीटी आहे. ठीक आहे, भारत आणि बांगलादेश गंगा वॉटर ट्रीटी. तर गंगा वॉटर ट्रीटी तसं बघायला गेलं तर 1996 मध्ये ही ट्रीटी तिथे साइन केली गेली होती आणि ही आता 2026 मध्ये संपणार आहे. त्यामुळे आता इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये मीटिंग होणार आहे आणि याचं पुढे काय करायचं त्यावरती चर्चा केली जाणार आहे, कारण ही ट्रीटी एक्सपायर होणार आहे
2026 मध्ये, मग त्यामुळे हे सध्या चर्चेमध्ये आहे. वॉटर शेअरिंग ॲग्रीमेंट त्यासाठी पूर्ण नवीन फॉर्म्युले आता बनवावे लागतील, त्याबद्दलचा हा पूर्ण एक पार्ट आहे. ठीक आहे, गंगा वॉटर ट्रीटी लक्षात ठेवा, इंडिया आणि बांगलादेश यांच्यामधली ट्रीटी आहे. मग बाकी ते फराक्का बॅरेज आहे गंगा नदीवरती, एक प्रकारचा बांध आहे. मग त्या बांध मधून पुढे पाणी सोडलं जाते. मग ते पाणी सोडल्यावरून पण थोडासा वाद सध्या सुरू आहे. गंगा बॅरेज, फराक्का बॅरेज मधून जे पाणी जाते, आणि मग जर इथे इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये जर काही डिस्प्यूट झाला किंवा काही तिथे आपण म्हणतोय किंवा वाद झाला या वॉटर शेअरिंगमुळे, तर त्यासाठी इथे जॉईंट रिव्हर कमिशन बनवलं गेलेलं आहे. जॉईंट रिव्हर कमिशन जे काय करेल, तर जे काही डिस्प्यूट तिथे असणार आहेत त्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी तिथे काम करत राहील. ठीक आहे, सो गंगा वॉटर ट्रीटी हे लक्षात राहू द्या, महत्वाचं असू शकते, कारण सध्या इंडस वॉटर ट्रीटीवरती खूप जास्त फोकस होऊन जाईल आणि त्यामुळे कधी कधी ते अशा गोष्टी विचारू शकतात की ज्या तेवढ्या लाईमलाईट मध्ये नाही आहेत. ठीक आहे, सो गंगा वॉटर ट्रीटी एक माहिती पाहिजे आपल्याला. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 19. सायक्लॉन अल्फ्रेड रिसेंटली इन न्यूज विल हॅव इट्स इम्पॅक्ट इन विच रिजन? कोणत्या भागामध्ये ह्या सायक्लॉनचा प्रभाव पडणार आहे? ऑप्शन ए USA, ऑप्शन बी फिलिपाईन्स, ऑप्शन सी केनिया आणि ऑप्शन डी आहे ऑस्ट्रेलिया. कोणत्या भागामध्ये याचा प्रभाव पडणार आहे सायक्लॉन अल्फ्रेडचा? तर सायक्लॉन अल्फ्रेड जे आहे हे ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये, त्यातल्या त्यात तिथे क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये हे जे स्टेट्स आहेत तिकडचे क्वीन्सलँड आणि न्यू साऊथ वेल्स या भागामध्ये या सायक्लॉनचा इम्पॅक्ट बघायला मिळाला, सायक्लॉन अल्फ्रेड. ठीक आहे, सो ऑप्शन डी आहे, एवढं फक्त माहिती असू द्या. ऑप्शन डी आहे, हे कुठे आहे तर सायक्लॉन अल्फ्रेडचा इम्पॅक्ट ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये बघायला मिळाला. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 20. रिसेंटली विच इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट aimed at providing affordable veterinary medicines in India? जसं आपण बघतो ना आपल्याकडे जन औषधी परियोजना आहे ज्याच्यात अफोर्डेबल मेडिसिन ह्युमन साठी दिले जातात, तसं आता प्राण्यांसाठी पण एक योजना आलेली आहे. तर मग त्या योजनेचं नाव काय? जिथे प्रॉपर तसे जनऔषधी स्टोअर जसे आहेत तसे इथे वेटेरिनरी मेडिसिनचे स्टोअर ओपन केले जाणार आहेत. त्या योजनेचं नाव काय? ऑप्शन ए नॅशनल ॲनिमल वेलफेअर स्कीम, ऑप्शन बी राष्ट्रीय पशुधन मिशन, ऑप्शन सी पशु औषधी इनिशिएटिव्ह आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबव. सो याचं उत्तर काय असायला पाहिजे? वेटेरिनरी मेडिसिन म्हणजेच काय पशु औषधी, आणि मग उत्तर ऑप्शन सी आहे पशु औषधी इनिशिएटिव्ह आहे तो जो सेंट्रल गव्हर्नमेंटनी रिसेंटली अनाउन्स केलेला आहे. ते दाखवलेलं आहे पशु औषधी इनिशिएटिव्ह, ज्याच्यामध्ये ऍक्सेसिबल आणि अफोर्डेबल करायचे जे मेडिसिन्स आहेत वेटेरिनरी मेडिसिन्स त्यासाठीचा इनिशिएटिव्ह आहे. मग यामुळे ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी फार्मिंग सेक्टरमध्ये बराच फायदा होईल. आणि हा जो इनिशिएटिव्ह आहे इट इज बेसिकली अंडर रिवॅम्प्ड लाईव्हस्टॉक हेल्थ अँड डिसीज कंट्रोल प्रोग्राम. हा जो नवीन इनिशिएटिव्ह आता आलेला आहे लाईव्हस्टॉक हेल्थ अँड डिसीज कंट्रोल प्रोग्राम, या प्रोग्रामच्या अंडर हा इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे. आणि त्याच्या अंडर मग हे पशु औषधी आउटलेट तसे स्टोअर असतात ना तसे दुकानं चालू होणार आहेत. दीज विल बी ऑपरेटेड बाय कोऑपरेटिव्ह सोसायटीज अँड प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र. हे जे किसान समृद्धी केंद्र आहेत त्यांच्या अंतर्गत देखील अशा प्रकारचे पशु औषधी आउटलेट ओपन केले जाणार. तर मग वेटेरिनरी मेडिसिन बद्दलचा हा इनिशिएटिव्ह आहे, त्याचं नाव आहे पशु औषधी इनिशिएटिव्ह. हे एक आपल्याला माहिती पाहिजे. क्वेश्चन नंबर 21 बघा. द कॅम्प हिल व्हायरस, या महिन्यामध्ये बरेचसे असे व्हायरस बॅक्टेरिया बरेच चर्चेमध्ये आलेले, सो त्यापैकी हा प्रश्न आहे. कॅम्प हिल व्हायरस रिसेंटली इन न्यूज वॉज फर्स्ट आयडेंटिफाईड इन विच कंट्री? सगळ्यात पहिले कोणत्या देशामध्ये हा आयडेंटिफाय झाला कॅम्प हिल व्हायरस? ऑप्शन ए इंडिया, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी USA आणि ऑप्शन डी ब्राझील. उत्तर काय असायला पाहिजे? उत्तर असायला पाहिजे अगेन USA. अमेरिकेमध्ये हा सगळ्यात पहिल्यांदा आयडेंटिफाय झाला. अमेरिकेमध्ये अलाबामा नावाचं जे ठिकाण आहे अलाबामा, तिथे सगळ्यात पहिले हा आयडेंटिफाय झालेला व्हायरस आहे. कॅम्प हिल व्हायरस असं त्याचं नाव आहे. आणि सध्या बराच चर्चेमध्ये आहे का? कारण तिथे मॉर्टॅलिटी खूप जास्त आहे म्हणतात आणि मोठ्या प्रमाणात मग डेथची रिस्क तिथे राहू शकते.
जर त्याचा प्रसार खूप जास्त झाला, आउटब्रेक जर झाला तर याचा खूप मोठा धोका राहू शकतो, म्हणून हे चर्चेमध्ये कॅम्प हिल व्हायरस. व्हायरसचे वेगवेगळे कॅटेगरी असतात, त्यापैकी हा हेनिपा व्हायरस या कॅटेगरीमध्ये येतो. कॅम्प हिल व्हायरस हा कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो तर हेनिपा व्हायरस. जसं निपा व्हायरस असते तसं हा हेनिपा व्हायरस आहे, त्या कॅटेगरी मधला हा व्हायरस आहे कॅम्प हिल व्हायरस. सगळ्यात पहिले आयडेंटिफाय झालेला आहे अलाबामा USA या भागामध्ये. ठीक आहे, सो ऑप्शन सी पाहिजे त्याचं. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 22. जसं आपण महाभारतामध्ये बघतो की गांडीव धनुष्य आहे, तसं याच नावाचं एक वेपन डेव्हलप केलेलं DRDOने. ठीक आहे, सो गांडीव डेव्हलप्ड बाय DRDO हे काय आहे? गांडीव हे जे बनवलेलं आहे हे काय आहे? लॉंग रेंज ग्लाइड बॉम्ब आहे, त्यानंतर मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे, सरफेस टू सरफेस मिसाईल आहे की एअर टू एअर मिसाईल आहे? सो हे काय आहे? गांडीव काय आहे तर हे एअर टू एअर मिसाईल आहे. ठीक आहे, गांडीव मिसाईल ही एअर टू एअर मिसाईल आहे, हे एक आपल्याला माहिती पाहिजे. ऑप्शन डी याचं उत्तर आहे. DRDOने रिसेंटली हे अनवेल केलेलं आहे नवीन एअर टू एअर मिसाईल, आणि याची रेंज जी आहे ती अगेन हाय अल्टिट्यूड एरियामध्ये 340 किलोमीटर सांगतायत आणि लो अल्टिट्यूड एरियामध्ये 190 किलोमीटर त्याची रेंज सांगितली जाते. आणि सध्या आपल्याकडे जे जेट्स आहेत त्या जेट्स वरती हे लावून मिसाईल फायर केला जाणार आहे. ठीक आहे, सो आपल्याकडे इंडियन एअरफोर्सचे जे सुखोई Su-30 MKI सुखोई जेट जे आहेत आपले त्यावरती हे लावले जातील, आणि आपलं जे इंडिजिनस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे LCA तेजस वरती देखील ह्या मिसाइल्स लावल्या जातील. ठीक आहे, म्हणजे सुखोई आणि तेजस यांच्यावरती या मिसाइल्स लावल्या जातील आणि त्याचे रेंज आपण आता बघितलेच. ठीक आहे, सो गांडीव काय आहे तर हे एअर टू एअर मिसाईल आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 23. बीजिंग प्लस 30 ऍक्शन अजेंडा recently in news is associated with which of the following issue? बीजिंग प्लस 30 ऍक्शन अजेंडा हा कशाशी रिलेटेड असं ते म्हणतात? ग्लोबल क्लायमेट चेंज पॉलिसी, देन इंटरनॅशनल ट्रेड अँड टॅरिफ, देन जेंडर इक्वालिटी अँड वुमन्स एम्पॉवरमेंट, आणि सायबर सिक्युरिटी अँड डेटा प्रोटेक्शन. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऍक्च्युली बीजिंग डिक्लेरेशन हे जे झालेलं होतं हे 1995 मध्ये झालेलं आहे, आणि हे वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड डिक्लेरेशन होतं बीजिंग डिक्लेरेशन. त्याला 30 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर आता ते बीजिंग प्लस 30 ऍक्शन अजेंडा आलेला आहे. त्यामुळे वुमेन रिलेटेड आहे, जेंडर इक्वालिटी अँड वुमन एम्पॉवरमेंट हे त्याचं राईट आन्सर पाहिजे. बीजिंग प्लस 30 ऍक्शन अजेंडा. ठीक आहे, इथे दाखवलेलं आहे 30th एनिव्हर्सरी ऑफ बीजिंग डिक्लेरेशन अँड प्लॅटफॉर्म फॉर ऍक्शन, जो 4th वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमेन ही कॉन्फरन्स जी झाली होती त्यामध्ये बीजिंग मध्ये कॉन्फरन्स झाली होती. त्या बीजिंग मधल्या कॉन्फरन्स मध्ये हे डिक्लेरेशन साइन केलं गेलं होतं. कधीची गोष्ट आहे? 1995. त्यामुळे ह्याला बीजिंग डिक्लेरेशन म्हणतात. वुमेन रिलेटेड कॉन्फरन्स होती आणि 1995 मध्ये हे डिक्लेरेशन साइन झालं होतं. आता हा जो अजेंडा आहे आता पुन्हा 30 वर्ष झाले, आणि रिसेंटली युनायटेड नेशन्स कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन CSW यांची एक मीटिंग झाली होती 2025 मध्ये, आणि त्या मीटिंग मध्ये मग हा बीजिंग प्लस 30 ऍक्शन अजेंडा तिथे रिलीज केला गेला. किंवा 30 वर्ष झालेले आहेत 1995 ते 2025. त्यामुळे हा अजेंडा जो आहे पुढच्या 30 आता पुढे काय करायचं, कारण हे तर कंप्लीट झालं 30 वर्ष. बीजिंग प्लस 30 ऍक्शन अजेंडा हा तिथे घेतला गेला होता. ठीक आहे, कोणत्या मीटिंग मध्ये तर हे युनायटेड नेशन कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेनच्या या मीटिंग मध्ये हा अजेंडा तिथे सेट केला गेला होता. मग आपल्याला हे पण माहिती पाहिजे युनायटेड नेशन कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन मग हे काय काय आहे तर इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, म्हणजे यामध्ये NGO वगैरे भाग घेत नाही, देशांचे गव्हर्नमेंटच भाग घेतात. त्यानंतर एक्सक्लुझिव्हली डेडिकेटेड टू प्रमोटिंग जेंडर इक्वालिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. 2 शब्द येतात, जेंडर इक्वालिटी अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. त्यासाठी हे काम करतात. कधी बनलेलं आहे कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन? 1946 मध्ये बनलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जेव्हा UN बनलं जवळपास त्याच काळामध्ये हे बनलेलं होतं 1946 मध्ये. अँड इट वॉज एस्टॅब्लिश्ड बाय युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल, जे युनायटेड नेशनचं एक प्रिन्सिपल ऑर्गन आहे, त्यांनी ह्याला बनवलं होतं कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन. हेडक्वार्टर विचारले जाऊ शकतात. कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेनचं हेडक्वार्टर कुठं आहे तर न्यूयॉर्क USA मध्ये याचं हेडक्वार्टर आहे, कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन. ठीक आहे, सो या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजे.
आणि याचं उत्तर मग वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड आहे, तर ऑप्शन सी याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24. क्रॅसोलॅबियम धृती, क्रॅसोलॅबियम धृती recently in news is a newly discovered species of which of the following. क्रॅसोलॅबियम धृती हे काय आहे? सॉइल ड्वेलिंग नेमॅटोड आहे का, मराइन फिश आहे की एंडेंजर्ड बर्ड आहे की फ्रेश वॉटर मॉल्युस्क आहे, म्हणजे शेल बिअरिंग प्राणी ज्याला आपण म्हणतो, शेल असणारे प्राणी. सो काय आहे हे? क्रॅसोलॅबियम धृती हे काय आहे? तर हे एक प्रकारचे त्या मातीमध्ये असणारे वर्म्स आहेत, छोट्या छोट्या अळ्याज आहेत, अळ्या म्हणता येईल त्यांना, नेमॅटोड आहेत. ठीक आहे. सो सॉइल ड्वेलिंग नेमॅटोड आहे ते, क्रॅसोलॅबियम धृती असं त्या नेमॅटोडचं नाव आहे. सो रिसेंट झूलॉजिकल रिसर्च हॅज हायलाइटेड सिग्निफिकन्स ऑफ सॉइल ड्वेलिंग नेमॅटोड, आणि मग हे आपल्याकडे भारतातच सापडलेलं आहे. आणि ही जी नवीन स्पेसी आहे क्रॅसोलॅबियम धृती, ही केओनझार डिस्ट्रिक्ट जो आहे ओडिशा मधला, तिथे सापडलेले. केओनझार जिल्हा जो आहे ओडिशा मधला, तिथे हे मातीमध्ये नेमॅटोड सापडलेले आहेत. त्यांचं नाव क्रॅसोलॅबियम धृती असं ठेवलं गेलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन ए इथे दाखवलेलं आहे क्रॅसोलॅबियम धृती, हे काय अशा प्रकारच्या त्या अळ्या आहेत. ठीक आहे. सो पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 25. रिसेंटली प्रोजेक्ट हिफाजत वॉज लॉन्च्ड बाय, हिफाजत नावाचा प्रोजेक्ट कोणी लॉन्च केला? दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा की पंजाब? प्रोजेक्ट हिफाजत असं त्याचं नाव दिलं गेलेलं आहे. हा कोणी लॉन्च केलेला आहे? प्रोजेक्ट हिफाजत हा लॉन्च केलेला आहे पंजाबने. ठीक आहे. दिस प्रोजेक्ट हिफाजत इज लॉन्च्ड बाय पंजाब. ठीक आहे. सो पंजाब हॅज रिसेंटली इंट्रोड्यूस दिस प्रोजेक्ट हिफाजत, आणि कशा संबंधित आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. सो इट इज अ ग्राउंड ब्रेकिंग इनिशिएटिव्ह डिझाइन्ड टू एनहान्स प्रोटेक्शन अँड असिस्टन्स फॉर वुमेन अँड चिल्ड्रन अफेक्टेड बाय व्हायलन्स. थोडक्यात जे डोमेस्टिक व्हायलन्स जो आहे त्याच्या रिलेटेड हा इनिशिएटिव्ह आहे प्रोजेक्ट हिफाजत. ठीक आहे. आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या सगळे जे सेलिब्रेशन्स त्याचे चालू आहेत त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा अनाउन्स केलेला इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. सो पॉइंट काय की हा प्रोजेक्ट हिफाजत कशा संबंधित आहे? तर हा डोमेस्टिक व्हायलन्स संबंधित आहे, डोमेस्टिक व्हायलन्स. आणि हा कोणी लॉन्च केलेला आहे? तर हा पंजाबने लॉन्च केलेला आहे, हे एक आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण आलेलो आहे. नाउ लेट्स मूव टू दी नेक्स्ट पार्ट. ठीक आहे. जस्ट अ सेकंड, आय विल ऍड दी फाईल. प्रश्न खूप जास्त महत्वाचे आहेत आणि प्रश्नांच्या थ्रू अजून बेटर रिव्हिजन होऊन जाईल तुमची. स्पेशली आता बीएमसी च्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर बोललो तर परीक्षा खूप जवळ आलेली आहे, त्यामुळे जास्त काही एक्स्ट्रा वाचण्याचा वेळ पण नाही आपल्याकडे. सो जस्ट हे एमसीक्यू जरी फास्ट फॉरवर्ड मोड वरती बघून घेतले तरी तुम्हाला बऱ्यापैकी मदत होऊन जाईल. आणि एक बघायला मिळालेले की ते मागच्या दोन ते 3 महिन्यातलं करंट अफेअर जास्त करून विचारतात, त्यामुळे तुम्हाला ह्याचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या ज्या PDF आहेत या त्या टेलिग्रामच्या चॅनलवरती ऍड केल्या जात आहेत. सो तिथे तुम्हाला हे बघायला मिळून जाईल. ठीक आहे. सो PDF नी कारण एक क्विकली मोबाईलमध्ये ओपन केलं आणि त्याला स्कॅन केलं तरी बऱ्यापैकी तुम्हाला रिव्हिजन तिथे होऊन जाईल. ठीक आहे. सो पुढचा प्रश्न घ्या. 25 पर्यंत आपण आलो. आता प्रश्न क्रमांक 26 आहे. काय आहे बघा, लॅन्टाना कॅमेरा आणि प्रोसोपिस जुलीफ्लोरा हे सध्या चर्चेमध्ये आहेत. हे कशाचे उदाहरण आहेत? लॅन्टाना कॅमेरा आणि प्रोसोपिस जुलीफ्लोरा हे कशाचे उदाहरण आहेत? ऑप्शन ए एंडेंजर्ड नेटिव्ह स्पेसीज आहेत. ऑप्शन बी इन्व्हेसिव्ह एलियन स्पेसीज आहेत. ऑप्शन सी प्रोटेक्टेड मेडिसिनल प्लांट आहेत. आणि ऑप्शन डी रेअर ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम आहेत. हे काय आहे? लॅन्टाना कॅमेरा आणि प्रोसोपिस जुलीफ्लोरा. तर ह्या इन्व्हेसिव्ह एलियन स्पेसीज आहेत, म्हणजे बाहेरून या आणल्या गेलेल्या आहेत. झाडं लावायचे, फॉरेस्टेशन करायचे, अफॉरेस्टेशन, त्यासाठी बाहेरून काही झाडं आणले गेले आणि ते तिथल्या झाडांना नुकसान करायले, इन्व्हेसिव्ह झाले ते, म्हणजे तिथल्या झाडांसाठी धोकादायक झाले. अशा प्रकारचे ते झाड आहेत, इन्व्हेसिव्ह एलियन स्पेसीज आपण त्यांना म्हणतो. हे दोन त्याचे उदाहरण. हरियाणामध्ये ह्या 2 स्पेसीजमुळे बराच डॅमेज झालेला आहे, म्हणून हे चर्चेमध्ये होतं. हरियाणाज फॉरेस्ट आर फेसिंग सिग्निफिकंट चॅलेंज ऑफ इन्व्हेसिव्ह स्पेसीज, पर्टिक्युलरली लॅन्टाना कॅमेरा अँड प्रोसोपिस जुलीफ्लोरा. आणि यांची मोठ्या प्रमाणात वाढ होती, जवळपास 89 स्क्वेअर किलोमीटर
एवढ्या जंगलाच्या भागामध्ये या झाडांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे तिथल्या बायोडायव्हर्सिटीला धोका निर्माण झालेला आहे. ठीक आहे, तो मुद्दा काय की हे दोन इन्व्हेसिव्ह एलियन स्पेसीज आहेत. इथे दाखवलेलं आहे बघा, हे लँटाना कॅमेरा आहे. लँटाना कॅमेरा दिसायला एकदम व्यवस्थित दिसतं झाड, पण ऍक्च्युली हे इन्व्हेसिव्ह प्लांट आहे. त्यासोबतच प्रोसोपिस जुलीफ्लोरा हे ते झाड दाखवलेलं आहे. दिस इज ऑल्सो इन्व्हेसिव्ह प्लांट. ठीक आहे, सो इन्व्हेसिव्ह एलियन स्पेसीज आहेत, लोकल बायोडायव्हर्सिटीला हे धोका निर्माण करतात. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 27 घ्या. इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम, इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल EBP प्रोग्राम, इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्राम aims for -% इथेनॉल ब्लेंडिंग विथ पेट्रोल बाय 2025. किती पेट्रोल मध्ये किती ब्लेंड करायचे, किती टक्के इथेनॉल टाकायचे 2025 पर्यंत आपलं काय टार्गेट आहे, असा तो प्रश्न आहे. 10%, 15%, 20% की 25%. 2025 पर्यंत काय करायचं आपल्याला, तर 20% इथेनॉल ब्लेंडिंग तिथे करायचं. म्हणजे पेट्रोल 80% पेट्रोल तर 20% इथेनॉल. सो तो प्रोग्राम जो आहे त्याला इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्राम म्हणलं जाते. ठीक आहे, आता बऱ्याचशा ठिकाणी E20 असं नाव आपण बघतो. E20 फ्युएल म्हणजे काय, तरी 20% ब्लेंडिंग पेट्रोल आहे, 20% ब्लेंड झालेलं पेट्रोल. राईट, सो याच्याबद्दल एक तर झालं काय की या रिलेटेड एक अजून एक इनिशिएटिव्ह लॉन्च केला गेला होता, त्यामुळे हे चर्चा झाली. सो गव्हर्नमेंट हॅज लॉन्च अपडेटेड इथेनॉल इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम. कारण आता काय झालेलं की एवढं पेट्रोलमध्ये इथेनॉल जर टाकायचंय तर तुम्हाला इथेनॉलची डिमांड खूप जास्त झालेली आहे. मग इथेनॉलची डिमांड फुलफिल करण्यासाठी इथे अशा प्रकारच्या स्कीम्स लॉन्च केल्या जातात की जास्तीत जास्त इथेनॉल जनरेट व्हावं. सो इथेनॉल इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम इज डिझाइन्ड टू इम्प्रूव्ह दी फायनान्शियल सस्टेनेबिलिटी ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर मिल्स. कारण ह्या ज्या शुगर मिल्स आहेत त्यांच्यामधून इथेनॉल तयार होणार आहे, मग त्यांच्यासाठी हे इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम बनवली गेलेली आहे शुगर मिलसाठी. ठीक आहे, दिस प्रोग्राम एनेबल दीज मिल्स टू अपग्रेड देअर करंट शुगर केन बेस्ड इथेनॉल प्लांट्स टू मल्टी फीडस्टॉक प्लांट. And this is relevant in the context of ethanol blended petrol program, which set a target of achieving 20% ethanol blending with petrol by 2025. कारण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथेनॉलचा सोर्स जनरेट करणं गरजेचं आहे. मग या शुगर मिल्सला तिथे प्रमोट केलं जातंय की तुम्हाला आम्ही काय करतो, तुम्ही अपग्रेड करा, जास्तीत जास्त इथेनॉल बनवा आणि आम्ही तुम्हाला इंटरेस्ट सबवेन्शन तिथे प्रोव्हाइड करू. ठीक आहे, सो त्यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे. आपलं उत्तर इथे 20% आहे, ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 28 घ्या. रिसेंटली डॅश वॉज ऑफिशियली डिक्लेअर्ड ॲज इंडियाज 58th टायगर रिझर्व्ह. 58व्या नंबरचं टायगर रिझर्व्ह भारतातलं कोणतं झालं? कान्हा नॅशनल पार्क, माधव नॅशनल पार्क, सुंदरबन रिझर्व्ह फॉरेस्ट जे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि काझीरंगा नॅशनल पार्क जे आसाममध्ये आहे. कान्हा आणि माधव हे दोन्ही मध्य प्रदेशमध्ये. सो रिसेंटली कोणत्या जंगलाला, थोडक्यात कोणत्या जंगलाला 58व्या नंबरचं टायगर रिझर्व्ह डिक्लेअर केलं गेलं? उत्तर आहे माधव नॅशनल पार्क. माधव नॅशनल पार्क हे मध्य प्रदेशमध्ये येते आणि याला 58th टायगर रिझर्व्ह म्हणून डिक्लेअर केलं गेलं. ठीक आहे, सो माधव नॅशनल पार्क कुठे आहे? शिवपुरी डिस्ट्रिक्ट ऑफ मध्य प्रदेश. ऑफिशियली डेझिग्नेटेड ॲज 58th टायगर रिझर्व्ह. 9 मार्च 2025 ची बातमी होती. दिस ॲडिशन अंडरस्कोर नेशन्स कमिटमेंट टू वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. बाकी यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा काय, किंवा मध्य प्रदेशमध्ये आता 9 टायगर रिझर्व्ह झालेले आहेत. किती? 9 टायगर रिझर्व्ह झालेले आहेत. आणि जर विचारले की भारतामध्ये सगळ्यात जास्त टायगर रिझर्व्ह कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर त्या मध्य प्रदेशमध्ये आता आहेत. ठीक आहे, किती? 9 टायगर रिझर्व्ह. 9 हायेस्ट नंबर इन एनी इंडियन स्टेट. ठीक आहे, सो तो एक मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29. हेंटा व्हायरस recently in news comprises a group of viruses that are carried by. कारण व्हायरस जो आहे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कॅरियर किंवा वेक्टर जबाबदार राहतात. जसं डास असू शकतो किंवा एखादी माशी असेल किंवा अजून एखादा प्राणी असेल, तो कॅरियर म्हणतो आपण त्याला. राईट, म्हणजे डासामुळे आजार पसरतो. पण आजार डासामुळे होतो का? नाही, आजार होतो एखाद्या व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियामुळे. मग तसं इथे हे जे हॅन्टा व्हायरस आहे हे कॅरी कोण करतात, ह्याचे कॅरियर कोण आहेत? ऑप्शन ए बॅट आहे, वटवाघूळ आहे. ऑप्शन बी बर्ड्स, ऑप्शन सी रोडंट्स म्हणजे उंदीर वगैरे, आणि ऑप्शन डी इन्सेक्ट. सो हॅन्टा व्हायरसचे कॅरियर कोण आहेत? तर हॅन्टा व्हायरसचे कॅरियर आहेत रोडंट्स. ठीक आहे, रोडंट जे असतात म्हणजे उंदीर जे असतात ते याचे
कॅरियर आहेत. हेंटा व्हायरस इज प्रायमरीली कॅरीड बाय रोडंट, इथे दाखवलेलं पण आहे. आणि तिथे अमेरिकेमध्ये डिअर माऊस नावाचा एक विशिष्ट उंदीर आहे, सो त्याच्याद्वारे ह्याला कॅरी केलं जाते. आणि ह्युमन्समध्ये हे ट्रान्समिट होतात. वेगवेगळे हवेमध्ये जे पार्टिकल आहेत ते इनहेल केले तर हे व्हायरस ह्युमनमध्ये ट्रान्समिट होतात. आणि तरी ट्रान्समिट जरी होत असले तरी ते म्हणतात की हे रेअर आहे सध्या तरी. इन्फेक्शन कॅन लीड टू सिरियस डिसीज लाईक हेंटा व्हायरस, पल्मनरी सिंड्रोम अँड हेमोरॅजिक फीवर विथ रेनल सिंड्रोम, असं त्यांनी पूर्ण दिलेलं आहे. रेअर आहे पण आहे. ती अमेरिकेमध्ये कोणी ऍक्टर आहे त्यांची आणि त्यांच्या वाईफची डेथ झालेली आहे या व्हायरसमुळे, त्यामुळे हे बरंच चर्चेमध्ये आलेलं होतं. म्हणजे असं नाही की माणसांमध्ये होतच नाही, डेथ झालेल्या आहेत दोन लोकांच्या अमेरिकेमध्ये, त्यामुळे हे चर्चेमध्ये होतं. याचं कॅरियर कोण आहे तर लक्षात ठेवा, रोडंट्स याचे कॅरियर आहेत. ठीक आहे, इट इज कॅरीड बाय रोडंट. ऑप्शन सी इज युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 30 घ्या. Exercise Khanjar 12 recently in news is conducted between India and which country? खंजर नावाची ही एक्सरसाइज आहे. 12 का तर 12वे एडिशन आहे म्हणून 12 लिहिलेलं आहे. सो खंजर नावाची एक्सरसाइज आहे कोणत्या देशांमध्ये होती? भारत आणि कोणता देश आहे? ओमान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान की इराण? खंजर नावाची एक्सरसाइज भारत आणि किर्गिस्तान यांच्यामधली ही एक्सरसाइज आहे. खंजर त्याचं नाव आहे. 12वी एडिशन सध्या त्याची झालेली आहे. आणि कुठे झालेली आहे तर किर्गिस्तानमध्ये, एकदा भारतात एकदा किर्गिस्तानमध्ये, असं ते चालू राहतं. अॅन्युअली होत राहते, दरवर्षी एक्सरसाइज होते. यावर्षी किर्गिस्तानमध्ये ही एक्सरसाइज झाली, त्याचं नाव होतं खंजर. ठीक आहे, मार्च महिन्यामध्ये 10 ते 23 मार्च दरम्यान ही एक्सरसाइज चालू होती. आणि 2011 पासून ही एक्सरसाइज दरवर्षी कंडक्ट केली जाते. यावेळेस तो 12वी एक्सरसाइज होती. मध्ये कोविडच्या काळामध्ये थोडंफार ब्रेक पडला असेल. ठीक आहे, सो खंजर नावाची एक्सरसाइज कोणाची आहे तर इंडिया आणि किर्गिस्तान. ठीक आहे, पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 31. द ग्लास सीलिंग इंडेक्स recently in news is published annually by which of the following? ग्लास सीलिंग म्हणजे काय असते तर वुमेन एम्पॉवरमेंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघतो की जनरली असं एक बघायला मिळते किंवा महिलांना एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये एक लेवल पर्यंत प्रमोट होता येते, बट त्याच्यावरती त्यांना प्रमोशन मिळत नाही. म्हणजे बऱ्याचशा ऑर्गनायझेशन मध्ये असं झालेलं की जेंडर स्टिरियोटाइप किंवा एक लेवलच्या नंतर वुमेन्स आर नॉट प्रमोटेड टू पर्टिक्युलर पोस्ट. आणि मग तो एक जो प्रकार आहे, बऱ्याचदा आपण बघतो किंवा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये महिला सीईओ झाल्या किंवा एखाद्या बँकेमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर झाल्या तर तिथे शब्द वापरला जातो की या महिलांनी ग्लास सीलिंग ब्रेक केलं. म्हणजे काचेचं एक सीलिंग होतं, म्हणजे ट्रान्सपरंट आहे पण आहे, अशा प्रकारचं सीलिंग तोडून त्या महिला वरती गेलेल्या आहेत. आणि मग त्या पर्टिक्युलर पॅटर्नला रिप्रेझेंट करणारी इंडेक्स त्याला म्हणतात ग्लास सीलिंग इंडेक्स. ग्लास सीलिंग इंडेक्स ही दरवर्षी पब्लिश होते. कोण पब्लिश करते? ऑप्शन ए द इकॉनॉमिस्ट, ऑप्शन बी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ऑप्शन सी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑप्शन डी आहे वर्ल्ड बँक. सो ग्लास सीलिंग इंडेक्स कोण पब्लिश करते तर द इकॉनॉमिस्ट यांची ही इंडेक्स आहे. आणि या इंडेक्स बद्दल इथे पुढे पण दिलेल्या माहिती किंवा इंटरनॅशनल वुमेन डेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इकॉनॉमिस्ट यांनी अॅन्युअल ग्लास सीलिंग इंडेक्स रिलीज केलेली होती. आणि त्यामध्ये त्यांनी OECD नावाचा हा जो ग्रुप आहे, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, या ऑर्गनायझेशनचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्स कंट्रीजला त्यांनी रँक केलेलं होतं. म्हणजे त्या देशांमध्ये कोणती देश आहेत OECDचे मेंबर, त्या देशांमध्ये वर्क प्लेस ॲटमॉस्फिअर कसं आहे, किती फेअर आहे, याबद्दलचं त्यांनी रँकिंग केलेलं होतं. आता त्या रँकिंगमध्ये काय दिसलं किंवा एक नंबरला स्वीडन या देशाचा नंबर लागलेला आहे. स्वीडन सिक्युअर्ड दी टॉप पोस्ट. आणि दुसऱ्या क्रमांकावरती आइसलँड नावाचा देश होता. पहिल्यांदा स्वीडन आणि दुसऱ्या नंबरवरती आइसलँड. आता भारताचा कितवा नंबर होता तर भारताचा नंबर यामध्ये नव्हता. का? कारण OECDचे आपण मेंबर नाहीये. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. इंडिया इज नॉट मेंबर ऑफ OECD, त्यामुळे इंडिया इज नॉट इन्क्लुडेड इन दिस रँकिंग. ठीक आहे, सो ग्लास सीलिंग इंडेक्स माहिती असू द्या, द इकॉनॉमिस्ट यांची ही इंडेक्स राहते. आणि OECD बद्दलची अजून माहिती दिलेली आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. कधी बनलेला आहे तर 1961 मध्ये हे बनलेलं आहे या नावाने, OECD या नावाने. हेडक्वार्टर OECDचं कुठे असते तर पॅरिस, फ्रान्स इथे हेडक्वार्टर आहे, फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी. आणि सध्या याचे सेक्रेटरी जनरल जे आहेत ते मॅथियास
असं त्यांचं नाव आहे. मॅथियास कॉर्मन हे सध्याचे सेक्रेटरी जनरल आहेत ओईसीडीचे. ठीक आहे. सो हे काही पॉइंट्स आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 32. ग्लोबल टेररिझम इंडेक्स रिसेंटली इन न्यूज इज पब्लिश्ड एन्युअली बाय. दरवर्षी ही पब्लिश होणारी इंडेक्स आहे. हे कोण पब्लिश करते? वर्ल्ड बँक पब्लिश करते की इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस? ऑप्शन सी आहे युनायटेड नेशन काउंटर टेररिझम सेंटर आणि ऑप्शन डी आहे UN ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम. 4 ऑप्शन दिलेले आहेत. कोण पब्लिश करते ग्लोबल टेररिझम इंडेक्स? तर ही इंडेक्स जी आहे ही इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस यांच्याद्वारे पब्लिश केली जाते. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. ठीक आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स. आता ही जी इंडेक्स आहे दरवर्षी ही पब्लिश केली जाते. ॲन्युअल आहे आणि इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस हे त्याला पब्लिश करतात. बाकी गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. आणि ॲज पर दिस ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 इंडियाचा रँक आहे 14वा. ठीक आहे. म्हणजे जेवढा जास्त असेल तेवढं चांगलं असते. इंडियाचा रँक 14वा आहे अमॉंग 163 कंट्रीज, इंडिकेटिंग मीडियम इम्पॅक्ट ऑफ टेररिझम. भारतामध्ये मीडियम कॅटेगरीमध्ये त्यांनी भारताला ठेवलेला आहे. याच्या आधी भारताचा 13वा रँक होता आणि जो बेसिकली हाय इम्पॅक्ट कॅटेगरीवाला रँक होता. म्हणजे ह्याच्या आधीच्या इंडेक्समध्ये जे 2023 मधली इंडेक्स होती त्या इंडेक्समध्ये भारताला हाय इम्पॅक्ट कॅटेगरीमध्ये ठेवलं गेलं होतं आणि आता जी इंडेक्स आलेली आहे त्या इंडेक्समध्ये भारताला मीडियम इम्पॅक्ट कॅटेगरीमध्ये ठेवलं गेलेलं आहे. ठीक आहे. सो तो एक पॉइंट आहे. पुढचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 33. रिसेंटली विच स्टेट गव्हर्नमेंट अनाउन्स्ड एस्टॅब्लिशमेंट ऑफ मीडिया मॉनिटरिंग सेंटर. म्हणजे थोडक्यात मीडियावरती लक्ष ठेवण्यासाठी हे मीडिया मॉनिटरिंग सेंटर कोणत्या राज्यांनी अनाउन्स केलेलं आहे? ऑप्शन ए वेस्ट बेंगॉल, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र आणि ऑप्शन डी आहे तामिळनाडू. सो कोणी मीडिया मॉनिटरिंग सेंटर हे अनाउन्स केलेलं आहे? तर आपणच केलेले महाराष्ट्राने हे अनाउन्स केलेलं आहे. काही भागांमध्ये लीगल इश्यूज पण याचे समोर येत आहेत किंवा मीडियाला मॉनिटर का करावं लागणार आहे. तर त्यांच्यामध्ये बेसिकली पर्पज त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे तसं किंवा का करतायत. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी रिसेंटली हे मीडिया मॉनिटरिंग सेंटर बनवलं टू ओव्हरसी मीडिया कव्हरेज अक्रॉस प्रिंट, इलेक्ट्रॉनिक अँड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. म्हणजे या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये नेमकं मीडिया काय काय बातम्या देते याला ओव्हरसी करण्यासाठी, याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी सेंटर आहे. दिस इनिशिएटिव्ह विल बी मॅनेज्ड बाय डायरेक्टरेट ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन. हे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर येते डायरेक्टरेट ऑफ इन्फॉर्मेशन अँड पब्लिक रिलेशन यांच्याद्वारे याला मॅनेज केलं जाईल. अँड इट हॅज बीन अलोकेटेड अ बजेट ऑफ ₹10 करोड. ठीक आहे. सो ही काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे आणि याचे थोडेसे लीगल एथिकल कन्सर्न्स पण म्हणले जात आहेत किंवा का बरं लक्ष ठेवणार मीडियावरती आणि कसं ठेवणार. ठीक आहे. सो मीडिया मॉनिटरिंग सेंटर हे कोणाचे? तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. एवढं माहिती असू द्या. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 34. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ रिसेंट क्लायमेट चेंज रिलेटेड डेव्हलपमेंट विच कंट्री अनाउन्स इट्स विड्रॉवल फ्रॉम लॉस अँड डॅमेज फंड. क्लायमेट चेंज रिलेटेड हा एक फंड बनवला गेलेला आहे. स्पेशली ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांना क्लायमेट चेंजमुळे होणाऱ्या नुकसानापासून तिथे मदत करण्यासाठी किंवा नुकसान झाल्यावर भरपाई देण्यासाठी हा लॉस अँड डॅमेज फंड बनवला गेलेला आहे. आणि रिसेंटली एक देश म्हणला की आम्ही यामधून बाहेर पडतो, आम्ही याच्यामध्ये पैसे टाकणार नाही. तर कोणता देश होता तो? ब्राझील, चायना, कॅनडा की USA? असे कामं USA करते सध्या. तर अमेरिका हा देश आहे जो लॉस अँड डॅमेज फंड मधून बाहेर पडलेला आहे आणि बऱ्याचशा मग देशांनी क्रिटिसिझम केलेला आहे किंवा तुमच्यामुळे तेवढं पोल्युशन व्हायला आणि तुम्हीच म्हणता आम्ही पैसे देत नाही, असं का? सो युनायटेड स्टेट्स यांनी हे सध्या निर्णय घेतलेला आहे. अमेरिकेने लॉस अँड डॅमेज फंड मधून ते बाहेर पडणार आहे. COP 27 जी झाली होती, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शनची जे कॉन्फरन्स जी होती UNFCCC, युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. सो यांची जी COP होती 2022 मध्ये हा फंड तिथे बनवला गेला होता. अमेरिका तेव्हा होतं त्यामध्ये, पण आता अमेरिकेने म्हटलेलं आहे की आम्ही यामधून बाहेर पडतोय. त्यामुळे बरंच तिथे क्रिटिसिझम होतं. ठीक आहे. सो कोण बाहेर पडलेले लॉस अँड डॅमेज फंड मधून? तर अमेरिका बाहेर पडलेले. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 35. शरावती हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट, शरावती हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट जो सध्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये आहे, तर हा कुठे लोकेटेड आहे? शरावती केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा की कर्नाटक?
तर हा प्रोजेक्ट जो आहे शरावती हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट हा कर्नाटकामधला प्रोजेक्ट आहे. आता इथे झालं काय किंवा चांगलं तर आहे प्रोजेक्ट, पण तिथल्या बायोडायव्हर्सिटीला नुकसान होतंय असं म्हणलं जातंय, त्यामुळे हे कॉन्ट्रोवर्सी मध्ये आहे. याचं प्रॉपर नाव जर बघितलं आपण, शरावती पंप्ड स्टोरेज हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट असं त्याला म्हणतात. कर्नाटकामधला हा प्रोजेक्ट आहे. 2000 मेगावॉट एवढी इलेक्ट्रिसिटी हा प्रोड्यूस करणार आहे आणि याच्यामुळे बेंगलोर शहराला ड्रिंकिंग वॉटर पण सप्लाय केलं जाणार आहे. इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही, पण इथे म्हणलं जाते की एन्व्हायरमेंटल इश्यूज क्रिएट होणार आहेत. वेस्टर्न घाट्सच्या इकोसिस्टमला धोका तिथे तयार होऊ शकतो आणि मग या भागामध्ये हे शरावती व्हॅली नावाचा जो रिजन आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सापडतात की जे दुर्मिळ प्राणी आहेत. जसं लायन टेल्ड मॅक्विस नावाचा एक प्राणी इथे सापडतो, त्यासोबतच हॉर्नबिल नावाचा पक्षी सापडतो. मग त्यांना धोका तयार होऊ शकतो असं म्हणलं जातं. ठीक आहे. सो शरावती हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कुठला आहे तर कर्नाटकामधला आहे. पुढचा प्रश्न घ्या. क्वेश्चन नंबर 36. ॲज पर वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 विच इज द मोस्ट पोल्युटेड सिटी इन इंडिया? भारतामधलं सगळ्यात पोल्युटेड शहर कोणतं या एअर क्वालिटी रिपोर्ट नुसार? दिल्ली, बर्निहाट, फरीदाबाद की गुरुग्राम? 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि उत्तर काय आहे तर बर्निहाट. बर्निहाट हे येते आसाममध्ये. आसाम मेघालय बॉर्डर जवळ हे शहर आहे आणि हे जगातलं भारतातलं सगळ्यात जास्त पोल्युटेड शहर तिथे सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे. बर्निहाट कुठे आहे तर आसाम मेघालय बॉर्डर वरती आसामच्या बाजूनी मोस्ट पोल्युटेड सिटी आहे. तिथे PM 2.5 चं कॉन्सन्ट्रेशन पण त्यांनी दाखवलेलं, लक्षात ठेवायची गरज नाही. हा रिपोर्ट कोण काढते ते लक्षात राहू द्या. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट जो आहे 2024 हा IQ एअर नावाची ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी रिलीज केलेला रिपोर्ट आहे. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट कोण रिलीज करते? IQ एअर. आणि मग त्यांनी म्हणलेलं आहे की इंडिया शहरांच्या रँकिंग मध्ये तर बर्निहाट आलेलं आहे, बट इंडियाचा रँक 5व्या नंबरला इंडिया येते. ठीक आहे. इंडिया रँक्स 5th मोस्ट पोल्युटेड कंट्री इन दी वर्ल्ड आणि याच्या आधी 2023 मध्ये भारताचा 3रा रँक होता. म्हणजे आता थोडीशी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. आता 5व्या नंबरची मोस्ट पोल्युटेड कंट्री इंडिया झालेली आहे. ठीक आहे. सो बर्निहाट एक माहिती असू द्या. बर्निहाट, आणि इथे फोटो पण दाखवलेला आहे. हे बर्निहाट शहर आहे. पूर्ण इथे पाणी पोल्युटेड आहे, हवा पोल्युटेड आहे, इथे दाखवलेले इंडस्ट्रीज वगैरे दिसत आहेत. सो मोठ्या प्रमाणात पोल्युशन इथे आपल्याला बघायला मिळते बर्निहाट मध्ये. ठीक आहे. आसाममध्ये येते. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 37. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ग्लोबल हेल्थ व्हॉट डज MDD स्टँड फॉर? ग्लोबल हेल्थच्या कॉन्टेक्स्ट मध्ये MDD म्हणजे काय असते? MDD चा फुल फॉर्म काय? मॅक्सिमम डिसीज ड्युरेशन, ऑप्शन B मिनिमम डायटरी डायव्हर्सिटी, ऑप्शन C मॅटर्नल डेथ डेटा आणि ऑप्शन D आहे मेडिकल ड्रग डोसेज. 4 ऑप्शन दिलेले आहेत. हे काय आहे? MDD काय आहे? ठीक आहे. MDD चा फुल फॉर्म होतो मिनिमम डायटरी डायव्हर्सिटी. ठीक आहे. MDD म्हणजे काय? मिनिमम डायटरी डायव्हर्सिटी. याबद्दल युनायटेड नेशन्सचं स्टॅटिस्टिकल कमिशन आहे, त्यांनी हा नवीन इंडिकेटर इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याचं नाव आहे मिनिमम डायटरी डायव्हर्सिटी. म्हणजे जेव्हा ते न्यूट्रिशन रिलेटेड डेटा कलेक्ट करणार त्यावेळेस या इंडिकेटरचा ते वापर करणार. मिनिमम डायटरी डायव्हर्सिटी. आता याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 2 जो आहे त्याला पण कनेक्ट केलं जाते किंवा तो गोल अचीव करण्यासाठी या प्रकारच्या इनिशिएटिव्हचा वापर होऊ शकेल. मग तो गोल काय आहे? गोल नंबर 2 काय सांगतो? झिरो हंगर जे आहे ते 0 झाली पाहिजे, हा तो गोल आहे आणि तो अचीव करण्यासाठी अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह मदत करतील. इट फोकसेस ऑन, पुढे म्हणतात इट फोकसेस ऑन कन्झम्पशन ऑफ 10 डिस्टिंक्ट फूड ग्रुप्स ओव्हर अ 24 आवर पिरियड. म्हणजे 24 तासामध्ये या 10 वेगवेगळ्या कॅटेगरी मधले फूड जे आहेत ते तुम्ही कंझ्युम करताय, तर मग किती प्रमाणात ते कंझ्युम होत आहे? मग ग्रेन असतील, पल्सेस, डेअरी, मीट, फिश, एग, डार्क ग्रीन लीफी व्हेजिटेबल अँड व्हरायटी ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल. थोडक्यात दिवसभरात तुम्ही काय काय खाता त्याला प्रॉपरली ट्रॅक करण्यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे. त्याला मिनिमम डायटरी डायव्हर्सिटी म्हणतात. 24 तासात हे 10 फूड ग्रुप जे आहेत त्यापैकी तुम्ही काय काय कंझ्युम करताय त्या आधारावरती तिथे डायटरी डायव्हर्सिटीला क्लासिफाय केलं जाते. ठीक आहे. फुल फॉर्म माहिती असू द्या. MDD चा काय तर मिनिमम डायटरी डायव्हर्सिटी. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 38. रिसेंटली ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन अवॉर्ड.
ठीक आहे, पहिलं मोठं नाव आहे पण विचारलं जाऊ शकते. ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन अवॉर्ड हा प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना दिला गेलेला अवॉर्ड होता. तर हा कोणत्या देशाचा हायेस्ट अवॉर्ड आहे? हायेस्ट अवॉर्ड कोणत्या देशाचा आहे हा? ठीक आहे, हायेस्ट अवॉर्ड ऑफ विच कंट्री? हे जे लांब लचक नाव दिलेलं आहे, हा कोणत्या देशाचा हायेस्ट अवॉर्ड आहे? सेशेल, फ्रान्स, न्यूझीलंड की मॉरिशस? तर हा कोणत्या देशाचा हायेस्ट अवॉर्ड आहे? तर हा मॉरिशियसचा हायेस्ट अवॉर्ड आहे. ठीक आहे, मॉरिशियसचा हा अवॉर्ड ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर हा मॉरिशियसचा अवॉर्ड आहे आणि हा हायेस्ट सिव्हिलियन ऑनर आहे त्या देशामधला. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी बिकेम फर्स्ट इंडियन टू बी ऑनर्ड विथ दिस डिस्टिंक्शन. ठीक आहे, पहिले भारतीय ज्यांना हा अवॉर्ड तिथे मिळालेला आहे. मॉरिशियस मधला तो अवॉर्ड आहे. क्वेश्चन नंबर 39 या. रिसेंटली हु बिकेम फर्स्ट इंडियन टू रिसीव रामसार अवॉर्ड फॉर वेटलँड वाईज यूज? म्हणजे वेटलँडच्या वाईज यूज साठी रामसार कन्व्हेन्शनच्या अंडर हा अवॉर्ड दिला जातो. रामसार अवॉर्ड फॉर वेटलँड वाईड यूज हा पहिला कोणते इंडियन आहेत ज्यांना हा अवॉर्ड मिळाला? डॉक्टर जयश्री व्यंकटेशन, डॉक्टर सुनीता नारायण, ऑप्शन सी डॉक्टर वंदना शिवा आणि ऑप्शन डी डॉक्टर रुक्मिणी राव. कोणाला हा अवॉर्ड मिळाला? रामसार अवॉर्ड फॉर वेटलँड वाईज यूज हा अवॉर्ड मिळालेला आहे डॉक्टर जयश्री व्यंकटेशन यांना. ठीक आहे, डॉक्टर जयश्री व्यंकटेशन. ठीक आहे, इथे दाखवलेलं आहे डॉक्टर जयश्री व्यंकटेशन इज को फाउंडर ऑफ केअर अर्थ ट्रस्ट. ठीक आहे, ही एक संस्था आहे केअर अर्थ ट्रस्ट नावाची, त्याचे को फाउंडर आहेत अँड शी बिकेम फर्स्ट इंडियन टू बी ऑनर्ड विथ दिस अवॉर्ड. ठीक आहे, आणि मग त्यांनी काम नेमकं काय केलेलं आहे तर वेटलँडच्या सस्टेनेबल मॅनेजमेंटसाठी त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि चेन्नईमध्ये हे पल्लीकरनाई मार्श हा जो वेटलँड एरिया आहे चेन्नई मधला, काय नाव आहे? पल्लीकरनाई मार्श. या वेटलँड एरियाच्या कन्झर्वेशनसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि हा जो अवॉर्ड आहे हा अगेन इंटरनॅशनल वुमन डेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण पुन्हा महत्वाचा होऊन जाईल कारण एक महिला ज्यांना हा अवॉर्ड तिथे मिळालेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 40. ऑन द ऑकेजन ऑफ इंटरनॅशनल वुमेन्स डे 2025 महिला समृद्धी योजना वॉज अनाउन्स्ड बाय विच गव्हर्नमेंट? लाडकी बहिणीचं एक वेगळं व्हर्जन त्याला म्हणता येईल लाडकी बहीण योजनाचं. सो महिला समृद्धी योजना ही अनाउन्स केलेली आहे 2025 मध्ये. कोणत्या सरकारने ही लॉन्च केलेली योजना आहे? मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली की हिमाचल प्रदेश? ही योजना कोणत्या सरकारने लॉन्च केलेली आहे? तरी दिल्ली गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेली योजना आहे. ठीक आहे, महिला समृद्धी योजना हे दिल्ली गव्हर्नमेंटची ही योजना आहे. आणि अगेन ऑन द ऑकेजन ऑफ इंटरनॅशनल वुमेन्स डे ही योजना तिथे सुरू केली गेलेली आहे. इथे काय केलं जाणार आहे तर फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड केलं जाणार आहे टू वुमेन फ्रॉम इकॉनॉमिकली डिसएडव्हान्टेज बॅकग्राऊंड. आणि मग इथे नेमकं काय केलं जाईल तर ज्या एलिजिबल महिला आहेत इन दी एज 21 and 60 21 आणि 60च्या दरम्यान ज्यांचं वय आहे त्यांना दर महिन्याला 2,500 रुपये तिथे दिले जातील. आणि यासाठी इन्कम लिमिट ठेवलेली आहे 3 लाखाची. म्हणजे 3 लाखाच्या खाली जर ॲन्युअल इन्कम आहे आणि 21 ते 60च्या दरम्यान जर वय असेल तर महिन्याला 2,500 रुपये तिथे दिले जातील. ही महिला समृद्धी योजना आहे. कोणी सुरू केलेली आहे तर दिल्ली गव्हर्नमेंटने ही सुरू केलेली आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 41 या. रिसेंटली लार्ज फेज्ड ॲरे रडार LPAR त्याला म्हणतात. लार्ज फेज्ड ॲरे रडार हे एक सोफिस्टिकेटेड रडार सिस्टीम आहे. हे कोणत्या देशाने डिप्लॉय केलं? लार्ज फेज्ड ॲरे रडार हे कोणत्या देशाने डिप्लॉय केलं? रशिया, इंडिया, पाकिस्तान की चायना? हे कोणत्या देशाने डिप्लॉय केलं तर हे चायनाने डिप्लॉय केलेलं आहे. भारतासाठी जरा कन्सर्न आहे का ते इथे दिलेलं आहे. लार्ज फेज्ड ॲरे रडार जो आहे हा युन्नान प्रॉव्हिन्स मध्ये ठेवला गेलेला आहे. ठीक आहे, सो चायनाने ह्याला कुठे युन्नान प्रॉव्हिन्स मध्ये ठेवलेला आहे जे म्यानमार बॉर्डरला लागून हा युन्नान प्रॉव्हिन्स त्यांचा येतो. आता इथे ह्याचं कॅपॅसिटी जर बघितली तर ते सर्व्हिलन्स साठी याचा वापर करणार आहेत. सो विथ अ रेंज ऑफ ओव्हर 5,000 किलोमीटर इट कॅन मॉनिटर लार्ज रिजन इन्क्लुडिंग इंडियन ओशन and portion of Indian territory also
आणि त्यामुळे त्यांना रिअल टाइम ट्रॅकिंग करता येईल ऑफ इंडियाज मिसाईल लॉन्चेस. भारताने कोणती जरी मिसाईल लॉन्च केली तर त्याला रिअल टाइम मध्ये ते ट्रॅक करू शकतील या रडार सिस्टीममुळे. त्याचं नाव काय तर लार्ज फेस्ड ॲरे रडार. ठीक आहे, ते दाखवलेलं आहे. बरा मोठा हा रडार आहे. याचे वेगवेगळे फोटो पण तुम्हाला नेटवरती मिळून जातात, पण आता नेटवरती बघत बसू नका. डायरेक्टली लक्षात ठेवा, लार्ज फेस्ड ॲरे रडार जो आहे हा कुठला आहे तर चायना मधला हा रडार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 42. 75-25 इनिशिएटिव्ह 75-25 इनिशिएटिव्ह रिसेंटली इन न्यूज इज रिलेटेड टू. ठीक आहे, 75/25 हा कशा संबंधित हा इनिशिएटिव्ह आहे. ऑप्शन ए एक्सटेंडिंग वॅक्सिनेशन कव्हरेज, ऑप्शन बी कम्युनिकेबल डिसीजेस, ऑप्शन सी डायबिटीज अँड हायपरटेन्शन आणि ऑप्शन डी नन ऑफ दी अबोव. हा इनिशिएटिव्ह हेल्थ रिलेटेड आहे, पण कशाशी रिलेटेड आहे, एक्झॅक्टली काय आहे तर हे डायबिटीज आणि हायपर टेन्शन रिलेटेड हा इनिशिएटिव्ह आहे. 75-25 इनिशिएटिव्ह असं त्याचं नाव आहे. इथे दाखवलेलं बघा, 75-25 इनिशिएटिव्ह हा हेल्थ मिनिस्ट्रीने लॉन्च केलेला आहे ऑन वर्ल्ड हायपर टेन्शन डे इन 2023. 2023 मध्ये ह्याला लॉन्च केलं होतं. आणि आता का करंट अफेअर्स मध्ये, कारण आतापर्यंतचे त्याचं टार्गेट होतं. ठीक आहे, त्यामुळे ते आता न्यूज मध्ये आहे. 75-25 म्हणजे 2025 आहे. ठीक आहे, इथे 25 म्हणजे काय 2025 आहे, म्हणून हे आता चर्चेमध्ये आहे. सो एम काय ह्या इनिशिएटिव्हचं, टू स्क्रीन अँड प्रोव्हाइड standardized care to 75 million individuals suffering from hypertension and diabetes by 2025. म्हणजे असे लोक 75 मिलियन लोक जे डायबिटीज आणि हायपरटेन्शन पासून सफर करतात त्यांना स्क्रीन करणं, म्हणजे त्यांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणं, हे या इनिशिएटिव्हचा पर्पज आहे. बाय 2025 म्हणजे 75 मिलियनचं 75 आणि 25 2025चं 25 असे 75-25 इनिशिएटिव्ह आहे. आता इथे चर्चेमध्ये वर्ल्ड हायपरटेन्शन डे पण आला. वर्ल्ड हायपरटेन्शन डे कधी असतो तर हा 17 मेला दरवर्षी ऑब्झर्व केला जातो. 17 मे वर्ल्ड हायपरटेन्शन डे. मग दिवस आहे तर मग थीम पण आपल्याला माहिती पाहिजे. तर मग 2025 मध्ये थीम काय होती तर मेजर युअर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली, कंट्रोल इट, लिव्ह लॉंगर. ठीक आहे, मेजर युअर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली, कंट्रोल इट, लिव्ह लॉंगर असं या 2025च्या हायपरटेन्शन डे ची थीम होती. ठीक आहे, सो 75-25 इनिशिएटिव्ह तो एक आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा पार्ट क्वेश्चन नंबर 43. रिसेंटली विच ऑफ द फॉलोइंग कंपनी introduced a genetically engineered non-browning banana variety. जेनेटिक बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून एक नॉन ब्राउनिंग बनाना व्हरायटी डेव्हलप केली गेली. ती एका कंपनीने डेव्हलप केली होती. त्या कंपनीचं नाव काय. आता नॉन ब्राउनिंग बनाना व्हरायटी म्हणजे जनरली आपण बघतो केळी हा असा एक फ्रूट आहे की जे लवकर पिकून काय होतं खराब होऊ शकते. बरं, आपण बघतो ना की केळी जे आहे ते एकदम मऊ पडून जाणार किंवा एकदम त्याला असा वेगळाच रंग येणार. सो ते ब्राऊन कलर म्हणजे प्रॉपर तो फेंट येलो पासून तो ब्राउनिश पर्यंत जातो रंग. तर मग हे जनरली केळींमध्ये होते, पण आता हे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून अशा केळी बनवल्यात की ज्या कधीही ब्राऊन नाही होणार. ठीक आहे, सो नॉन ब्राउनिंग बनाना व्हरायटी. मग हे कोणत्या कंपनीने हे केलेलं आहे. ट्रॉपिक बायोसायन्स, मॉन्सॅन्टो, सिंजेंटा आणि BASF 4 कंपन्यांचे नावं दिलेले. उत्तर आहे ट्रॉपिक बायोसायन्स. ट्रॉपिक बायोसायन्स या कंपनीने इथे अशी नॉन ब्राउनिंग बनाना व्हरायटी बनवलेली. UK बेस्ड बायोटेक कंपनी आहे, त्यांनी ही व्हरायटी बनवलेली आहे. त्यासाठी त्यांनी क्रिस्पर जीन एडिटिंग टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. हे नाव माहिती असू द्या. क्रिस्पर काय आहे तर हे जीन एडिटिंग टेक्नॉलॉजी आहे. आणि ही व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलेलं आहे तर जे एन्झाईम आहेत त्या केळ्यांमध्ये जे एन्झाईम असतात जे केळीच्या ब्राउनिंग साठी रिस्पॉन्सिबल आहेत, केळी ब्राउन होण्यामागे जे एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहेत त्या एन्झाईमला त्यांनी डिसेबल केलेले म्हणतात. ठीक आहे, बरंच कॉम्प्लिकेटेड असणार आहे पण साध्या भाषेत असं. आणि हे केळी जे आहेत या जवळपास 12 तास जर तुम्ही त्याचे सालं काढून ठेवले तर 12 तास या फ्रेश राहू शकतात असं म्हणतात. जनरली फ्रूट सलाड असतील किंवा जे काही प्री कट फूड प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे तुम्ही तिथे असं होऊ शकेल किंवा जे डायरेक्टली पॅक्ड फ्रूट्स असतात बघा, म्हणजे डायरेक्ट पॅक करून ठेवलेलं फळ
कापून पॅक करून ठेवलेले आहेत। मग अशा ठिकाणी हे केळी कामात येऊ शकतात, कारण सालं काढून ठेवल्यानंतर पुढचे 12 तास हे फ्रेश राहतात असं ते म्हणतात। ठीक आहे, सो कोणती कंपनी आहे तर ती ट्रॉपिक बायो सायन्स नावाची कंपनी आहे। क्वेश्चन नंबर 44 घ्या। आता सध्या लोकसभेमध्ये हे इंट्रोड्यूस केलं गेलं होतं बिल, इमिग्रेशन अँड फॉरेनर बिल 2025, रिसेंटली इंट्रोड्यूस इन लोकसभा। या बिलच्या अंडर फॉरेनर्स एंटरिंग इंडिया फॉर मोर दॅन डॅश डेज मस्ट रजिस्टर विथ दी फॉरेनर रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस। म्हणजे किती दिवसापेक्षा जास्त जर लोक राहायला येत आहेत तर त्यांना फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस सोबत रजिस्टर करावं लागेल। त्यासाठीचा एक नियम आता ऍड केला गेलेला आहे। सो किती दिवसापेक्षा जास्त राहिलं तर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल, असा त्याचा साधा अर्थ आहे। तर 100, 120, 150 आणि 180 असे 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर इथे ते म्हणतात की जर तुम्ही 180 दिवसापेक्षा जास्त काळासाठी जर भारतामध्ये राहण्यासाठी येत आहेत, गिवन दॅट यू आर फॉरेनर, तर तुम्हाला फॉरेनर रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसच्या अंडर रजिस्टर करावं लागेल। पण जर एखादे टुरिस्ट वगैरे असतील जे कमी काळासाठी भारतामध्ये राहायला येत आहेत किंवा भारत फिरायला येत आहेत, तर त्यांना इथे रजिस्टर करण्याची गरज नाही। ठीक आहे, सो इथे दाखवलेलं आहे किंवा इमिग्रेशन अँड फॉरेनर बिल आहे, लोकसभेमध्ये आणलं गेलं आणि ते पूर्ण ती प्रोसिजर त्यामध्ये सांगितली जाते किंवा जर लोक भारतामध्ये आले तर एंट्री, स्टे आणि डिपार्चर या 3 गोष्टींना ते रेग्युलेट करतात। म्हणजे भारतात एंट्री, भारतामध्ये राहणं आणि भारतामधून बाहेर जाणं या संबंधीचे सगळे नियम त्या कायद्यामध्ये आणले जातील आणि ते 180 दिवसाचं तिथे प्रोव्हिजन दिलेलं आहे। म्हणजे तुम्ही जर येत आहे भारतामध्ये आणि 180 दिवसापेक्षा जास्त दिवसासाठी तुम्ही राहताय तर तुम्हाला या ऑफिसच्या अंडर रजिस्ट्रेशन करावं लागेल। ठीक आहे, मग कारण काय असू शकतं, तुम्ही मेडिकल ट्रीटमेंटसाठी येत आहे किंवा एज्युकेशनसाठी येत आहे किंवा नोकरीसाठी येत आहे तर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल। पण जर टुरिस्ट असणार, टुरिस्ट आर एक्झेम्प्टेड फ्रॉम दिस रिक्वायरमेंट इफ देअर व्हिजिट डज नॉट एक्सीड 180 डेज। म्हणजे 180 पेक्षा कमी दिवसासाठी कोणी जर राहिलं तर रजिस्टर करायची गरज त्यामध्ये नाही। ठीक आहे, सो तो एक पार्ट होता। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 45 काय म्हणतात बघा, which of the following country was not part of Maritime Security Belt 2025 exercise? मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2025 या नावाची एक्सरसाइज एक घेतली गेली होती, ही पण बरीच कॉन्ट्रोवर्शियल झाली होती आणि कोणता देश या एक्सरसाइजचा पार्ट नव्हता? तर 3 देशांची मिळून ही एक्सरसाइज होती। त्यामध्ये चायना होतं, रशिया होतं आणि इराण होतं। चायना, रशिया आणि इराण। इंडिया वॉज नॉट पार्ट ऑफ दिस एक्सरसाइज। ठीक आहे, सो मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2025 या एक्सरसाइजचा इंडिया भाग नाही आहे। ठीक आहे, आता रिसेंट जिओपॉलिटिकल टेन्शन्स इन द मिडल ईस्ट हॅव इंटेन्सिफाईड फॉलोइंग दिस एक्सरसाइज। म्हणजे इथे ऑलरेडी टेन्शन आहे आणि अजून इथे चायना, इराण आणि रशिया यांनी येऊन जेव्हा ही एक्सरसाइज केली मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट, त्यानंतर अजून टेन्शन वाढलेले आहेत। अमेरिकेने देखील याला बराच विरोध दाखवलेला होता। ठीक आहे, म्हणजे तुम्ही या भागामध्ये येऊन वेपन्स वगैरे चालवताय, एक्सरसाइज वगैरे करताय, सो ते तिथे अजून टेन्शन्स वाढतात असं ते म्हणतात। मग कोणत्या भागामध्ये ही एक्सरसाइज झाली तर मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2025 ही एक्सरसाइज गल्फ ऑफ ओमानच्या भागामध्ये झाली। गल्फ ऑफ ओमान जे स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या जवळ येते आणि यावेळेस जी एक्सरसाइज झाली ही कोणती, मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2025 ही एक्सरसाइज 5th एडिशन होते, 5वं एडिशन होतं। दरवर्षी ही एक्सरसाइज होती आणि 5th एडिशन आता जे झालं ते होतं। ठीक आहे, आता इथे गल्फ ऑफ ओमान म्हणलेलं आहे आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणलेलं आहे। याचं लोकेशन पण आपल्याला एक माहिती पाहिजे किंवा हे गल्फ ऑफ ओमान आहे, वरती इराण आहे आणि खाली ओमान आहे। इराण आणि ओमानच्या मध्ये जे पाणी आहे त्याला आपण गल्फ ऑफ ओमान म्हणतो। ठीक आहे, गल्फ ऑफ ओमान। ठीक आहे, आणि त्यानंतर इथे तुम्हाला पर्शियन गल्फ बघायला मिळतो, पर्शियन गल्फ। मग पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमानला जोडणारा जो हा पाण्याचा भाग आहे त्याला स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणलं जाते। तर मग या रिजन मध्ये त्यांनी ती एक्सरसाइज घेतली होती आणि हा जो रिजन आहे हा ऑइल रिच रिजन आहे, कारण आसपासचे सगळे जे देश आहेत त्यांच्या त्या भागामध्ये पेट्रोलियमचे साठे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि अमेरिकेचा या भागामध्ये अशा एक्सरसाइजला विरोध आहे। ठीक आहे, आता विरोध आहे म्हणजे त्यांनी त्यांचं एक मत त्यामध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, सो इंडिया वॉज नॉट पार्ट ऑफ इट, तो मुद्दा होता। पुढचा प्रश्न घ्या, क्वेश्चन नंबर 46, मेनिनजायटिस सध्या चर्चेमध्ये आहे
इट अफेक्ट विच पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. मेनिंजायटिस हा ह्युमन बॉडीच्या कोणत्या पार्टला अफेक्ट करतो? ऑप्शन ए ब्रेन, ऑप्शन बी हार्ट, ऑप्शन सी लंग्स आणि ऑप्शन डी किडनी. सो मेनिंजायटिस इट अफेक्ट ब्रेन. ठीक आहे, ब्रेन रिलेटेड हा डिसीज आहे मेनिंजायटिस किंवा ही कंडिशन आहे. आणि सध्या काय का बरं चर्चेमध्ये आहे तर केरळमध्ये हे कलमसेरी नावाचं ठिकाण आहे. तिथे शाळेमध्ये 5 स्टुडंट्सना इथे हे इन्फेक्शन झालं होतं आणि व्हायरल मेनिंजायटिस असं त्याचं नाव होतं. ठीक आहे, म्हणजे मेनिंजायटिस मध्ये कोणता तर व्हायरल मेनिंजायटिस तिथे झालेला होता आणि त्यामुळे पुन्हा हा मुद्दा चर्चेमध्ये आलेला आहे. याला टॅकल करणं आता गरजेचं आहे, कारण हे शाळांमध्ये जर असं होत असेल तर इट कॅन बी अ फेटल ऑल्सो. ठीक आहे, यामुळे डेथ होऊ शकतात. तर मेनिंजायटिस काय तर इट इज इन्फ्लेमेशन ऑफ मेनिंजेस विच इज प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन सराउंडिंग दी ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या अवतीभोवती असणारं हे मेम्ब्रेन आहे, मग त्याचं इन्फ्लेमेशन झाल्यामुळे मेनिंजायटिस होते. आणि हे वेगवेगळ्या पद्धती शकते. म्हणजे मेनिंजायटिस हे बॅक्टेरियल राहू शकते, व्हायरल राहू शकते किंवा फंगल देखील राहू शकते. पण त्यातल्या त्यात व्हायरल मेनिंजायटिस हे बरंच कॉमन राहते अँड टिपिकली इट इज लेस सिव्हिअर दॅन बॅक्टेरियल मेनिंजायटिस. असे काही पॉइंट्स त्यांनी इथे दाखवलेले होते. बट अगेन पॉइंट इज किंवा मेनिंजायटिस हे कशा रिलेटेड आहे तर ब्रेन रिलेटेड आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 47. स्क्रब टायफस डिसीज रिसेंटली इन न्यूज इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. स्क्रब टायफस हा कशामुळे होतो? बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस की वर्म? कशामुळे होणारा हा आजार आहे स्क्रब टायफस? तर हा आजार जो आहे हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. स्क्रब टायफस हा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. सो इन्फेक्शियस डिसीज आहे. भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात हा आजार बघायला मिळतो. थोडक्यात ते जसं आपण म्हणतो किंवा हाताला खाज आली, इन्फेक्शन झालं, तशा प्रकारचं आहे स्क्रब टायफस. आणि इट इज कॉज्ड बाय दिस बॅक्टेरियम किंवा बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो ओरिएंटा सुत्सुगामुशी असं त्याचं नाव आहे. नाव लक्षात नाही राहिलं तरी चालेल, बॅक्टेरियामुळे होतो तेवढं माहिती असू द्या फक्त. आणि सिम्पटम बरेच कॉमन आहेत, त्यामुळे हे लगेच आयडेंटिफाय करणं जरा अवघड आहे. म्हणजे डोकं दुखतंय, अंग दुखतंय, स्किनवरती रॅशेस येत आहेत, असे सिम्पटम आहेत त्याचे स्क्रब टायफसचे. आणि भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये जास्त करून हा बघायला मिळतो. पण पॉइंट इज की बॅक्टेरिया इन्फेक्शन आहे. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 48. रिसेंटली फुल बॉडी मीटिंग ऑफ नॅशनल बोर्ड फॉर वाइल्ड लाइफ NBWL नॅशनल बोर्ड फॉर वाइल्ड लाइफ वॉज कन्व्हेन्ड ॲट. नॅशनल बोर्ड फॉर वाइल्ड लाईफची मीटिंग घेतली गेली होती आणि ती मीटिंग कुठे घेतली गेलेली होती? आता ही मीटिंग फ्रिक्वेंट होत नाही. लास्ट टाइम 2012 मध्ये मीटिंग झाली होती, त्यामुळे हे महत्त्वाचं राहील आपल्यासाठी. सो नॅशनल बोर्ड फॉर वाइल्ड लाईफची मीटिंग कुठे झाली होती? गीर नॅशनल पार्क गुजरात, काझीरंगा नॅशनल पार्क आसाम, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड आणि सुंदरबन रिझर्व्ह फॉरेस्ट वेस्ट बेंगॉल. तर ही मीटिंग झाली होती गीर नॅशनल पार्क मध्ये, गुजरातमध्ये ही मीटिंग झाली होती नॅशनल बोर्ड फॉर वाइल्ड लाईफची. ठीक आहे, सो हे इथे दाखवलेलं आहे. गीर नॅशनल पार्क मध्ये मीटिंग झाली, तिथे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली झाली. जसं ग्रेट इंडियन बस्टर्डला कसं कन्झर्व करता येईल, घरियाल जे असतात त्यांना कसं कन्झर्व करता येईल, त्यानंतर प्रोजेक्ट चीता आणि प्रोजेक्ट लायन बद्दल देखील इथे चर्चा झाली. आणि मुद्दा काय किंवा ही मीटिंग जी आहे 2012 नंतर पहिल्यांदा ही मीटिंग आता झालेली आहे. त्यामुळे हे माहिती पाहिजे की ही मीटिंग कुठे झाली, तरी गीर नॅशनल पार्क मध्ये मीटिंग झालेली होती. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, आजचा हा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. रिसेंटली बोंगो सागर 2025 ही एक नेव्हल एक्सरसाइज कंडक्ट केली गेली होती. बोंगो सागर आणि ही कोणत्या देशांमध्ये कंडक्ट केली गेलेली एक्सरसाइज होती? ऑप्शन ए नेपाळ अँड चायना, ऑप्शन बी बांगलादेश अँड म्यानमार, ऑप्शन सी चायना अँड भूतान आणि ऑप्शन डी इंडिया अँड बांगलादेश. तर ही जी एक्सरसाइज आहे बोंगो सागर 2025 ही एक्सरसाइज इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये कंडक्ट केली गेली होती. ठीक आहे, ते दिलेलं आहे 2025 मधली ही एक्सरसाइज. आणि कुठे घेतली गेली होती तर बे ऑफ बेंगॉल मध्ये ही एक्सरसाइज घेतली गेलेली होती, बोंगो सागर 2025. अँड लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस सेशन. आता याचं पार्ट 2 पण पुढे आपल्याला घ्यायचंय, पण या सेशनचा हा शेवटचा प्रश्न. जावन रायनो
जावन राइनो recently in news is classified as dash under IUCN classification. IUCN म्हणजे काय तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, IUCN. मग हे क्लासिफिकेशन कसं असते किंवा लिस्ट कन्सर्न, क्रिटिकली एंडेंजर्ड, वल्नरेबल, एंडेंजर्ड अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये प्राण्यांना आणि वनस्पतींना क्लासिफाय केलं जाते. मग या IUCNच्या अंडरचे क्लासिफिकेशन राहते. तर ते विचारतायत किंवा जावन राइनो जो आहे हा नेमका कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो. ऑप्शन ए आहे एंडेंजर्ड, ऑप्शन बी आहे वल्नरेबल, ऑप्शन सी आहे क्रिटिकली एंडेंजर्ड आणि ऑप्शन डी आहे लिस्ट कन्सर्न. तर हा जावन राइनो जो आहे हा क्रिटिकली एंडेंजर्ड कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, जावन राइनो. मग आता सध्या चर्चेमध्ये का बरं आहे कारण इथे नवीन नवीन रिसर्च चालू आहे या राइनोवरती, जावन राइनोवरती, की तो कोणत्या फॅमिलीला बिलॉंग करतो. सो त्यानुसार तिथे बरेच नवीन तिथे कॅटेगरीज तिथे आणल्या जातात, नवीन रिसर्च येते त्यामुळे चर्चेमध्ये. सो रिसेंट रिसर्च हॅज रिव्हील्ड न्यू इनसाइट इनटू जावन राइनोसेरॉस विच इज क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसी. Now scientists are proposing reclassification of Javan rhino into newly designed genus that is Eurinoceros. Eurinoceros हा नवीन जेनस आहे, त्याच्या अंडर या राइनोला क्लासिफाय केलं जाऊ शकते. आता रिसर्च अजून चालू आहे आणि असं का कारण हे बाकी राइनो स्पेसीज पासून त्यांच्या बॉडी फॉर्मच्या हिशोबाने बघितलं तर थोडेसे वेगळे आहेत, म्हणून त्यांना दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, दुसऱ्या जीनसमध्ये तिथे काउंट केलं जाण्याची शक्यता राहू शकते. ठीक आहे. सो जावन राइनो हा क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, ते एक आपल्याला माहिती पाहिजे. इथे जावन राइनो दाखवलेला आहे. जनरली आपण बघतो की बाकी जे राइनोज आहेत, सुमात्रन राइनो असतील आणि बाकी अजून जे वेगवेगळे राइनो आहेत त्यांना 2 शिंग असतात, पण आता इथे जावन राइनो एक आहे आणि इंडियन राइनो एक आहे. इंडियन राइनो हे 2 असे राइनोज आहेत त्यांना फक्त एकच शिंग आहे, ओनली 1 हॉर्न. बाकी जे आहेत त्यांना 2 हॉर्न असतात. ठीक आहे, इथे दिसतंय बघा एकच हॉर्न आहे, एकच हॉर्न आहे आणि जावन राइनो आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, बाकी या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ब्रीफली या सगळ्या गोष्टी क्विकली याला रिवाइज करून घ्या जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये ह्याचा फायदा होईल. ठीक आहे, आणि ह्याचं पार्ट 2 सेशन पण आपण घेणार आहोत जे लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. आणि बाकी आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे काही अपडेट आलं तर तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळून जाईल. आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, काही माहिती पाहिजे असेल तर यू कॅन कनेक्ट विथ अस. टेलिग्रामचे चॅनल्स आहेत, तुम्ही कोणत्या ब्रांचला बिलॉंग करतात त्या हिशोबाने तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. इग्नाइट मेकॅनिकल, इग्नाइट सिव्हिल आणि इग्नाइट इलेक्ट्रिकल या चॅनल्सवरती आता ह्याच्या जे पूर्ण PDFs आहेत ह्या लेक्चर्सच्या या तुम्हाला टेलिग्राम चॅनल्सवरती अवेलेबल होऊन जातील. त्यामुळे टेलिग्राम चॅनल हे जॉईन करा. त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक्स मिळून जातील, तिथे क्लिक करून तुम्ही त्या चॅनलला जॉईन करू शकता. ठीक आहे, सो आत्ता आपण इथे थांबू आणि याचं दुसरं जे सेशन आहे पार्ट 2 हे लवकरच तुम्हाला आपल्या या YouTube चॅनलवरती बघायला मिळेल. ठीक आहे, थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.